आपण 56 या विभूती योगातल्या 256 ओव्यांपर्यंत आपण आलो. त्याच्या पुढे आता जातोय. आता पुन्हा मागे जात नाही. लक्षात घ्या की या ठिकाणी सगळ्या ज्या भगवंताच्या विभूती, म्हणजे विभूती याचा अर्थ मी पहिल्यापासून सांगत आले सगळ्यांना, तो कायम डोक्यामध्ये असू दे, विचारामध्ये असू दे की विभूती म्हणजे कोणत्याही गटातल्या, कोणत्याही वर्गातल्या व्यक्ती, वस्तू, प्राणी ह्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठत्व याचा अर्थ कधी असा धरू नका की उपयोगी म्हणजे श्रेष्ठत्व असं नव्हे. मला कोणीतरी हा प्रश्न विचारला होता, कोणी विचारला मला आठवत नाही. त्याचा काहीतरी उपयोग असतो किंवा काय असा हा, म्हणजे ज्याला युटिलिटेरियन ॲटिट्यूड म्हणतात की उपयुक्ततावादी विचार, हे पाश्चात्य संस्कृतीमध्ये आहेत, आपल्या संस्कृतीमध्ये नाही आहेत. तर त्यामुळे उपयुक्तता या अर्थाने श्रेष्ठता असा अर्थ नाही आहे. परंतु कोणत्याही गटामध्ये किंवा त्या वर्गातल्या व्यक्तींमध्ये जो काही एक गुण आवश्यक, म्हणजे आता असं धरून चालला क्षत्रिय असं जर आपण एक व्यक्ती गट धरला तर क्षत्रियांमध्ये जे काही गुण आवश्यक आहेत ते गुण सर्वात जास्ती ज्याच्यामध्ये आहेत ती माझी विभूती. उच्चतम म्हणजे अशा अर्थाने उच्चतम की सर्वात जास्त ते गुण ज्याच्यामध्ये आहेत ती माझी विभूती. मग ते चांगलं, वाईट, आणि आता आपण ज्या विभूती याच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये कित्येक वेळेला मनात शंकाच येते की अरे ह्याला कसं विभूती म्हटलंय, ही भगवंताची विभूती कसली, असं मनामध्ये शंका येते. तर त्यामुळे त्याला चांगलं, वाईट, मंगल, अमंगल वगैरे असले विचार कुठलेही मनामध्ये ठेवायचे नाही. त्या गटातल्या वस्तूंमध्ये जे काही सर्वात गुण अपेक्षित आहेत त्याच्यात सर्वात जास्तीत जास्त श्रेष्ठ गुण ज्याच्यामध्ये असतील ती विभूती, असा त्याचा अर्थ आहे. तर हे बघत असताना आपण ज्या काही आत्तापर्यंत विभूती पाहिल्या त्या 256 ओव्यांपर्यंत आपण आलेलो होतो. आणि म्हणजे 57वी ओवी झाली होती का मला आठवतं, कारण हे गंगेचं वर्णन आहे. त्रिभुवन एक सरिता जान्हवी मी पांडुसुता, जळप्रवाहा समजता माझारी जाणे. म्हणजे सगळ्या जळप्रवाहांमध्ये गंगा ही श्रेष्ठ कशी, ज्याला जान्हवी असं म्हटलं कारण जन्हू ऋषींनी ती सगळं ते पाणी आपल्यामध्ये घेतलेलं होतं, परंतु नंतर ते दिलं भगीरथाच्या विनवणीनुसार. अशी जी कथा आहे त्यानुसार त्याला जान्हवी असं म्हटलं जातं. आता त्याच्या पुढे आपण जातो आणि ह्या ओळीचा उल्लेख मी करत होते आणि मी थांबले वेळ संपल्यामुळे. परंतु आता ही जी ओवी आहे 58वी, ही ओवी आणि 32-33 श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत ह्या सलग लक्षात घ्यायच्या. म्हणजे ही ओवी त्या मागच्या ह्याच्याशी संबंधी आहे असं नाही. ही ओवी आणि पुढच्या ओव्या ह्या सगळ्या एक विशिष्ट विचार सांगणाऱ्या अशा ओव्या आहेत. आता कशा पहा, 58वी ओवी पाहतोय आपण. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी, सगळेन जन्म सहस्रे अवलोकी, अर्ध्यानवती. ह्याचा अर्थ असा की ह्या ठिकाणी आत्तापर्यंत अनेक विभूती भगवंतांनी सांगितल्या आपल्या, पण त्यानंतर असा विचार आता ते मांडतात की अर्जुना, अरे सगळ्या ही जी सृष्टी आहे ह्या सृष्टीमध्ये इतक्या माझ्या विभूती आहेत, प्रत्येक गटामध्ये एक विभूती आहेच, तर त्यामुळे अशा इतक्या विभूती आहेत की त्या जर सगळ्या मी सांगायच्या ठरवल्या तर काय होईल,
पुढे बघा म्हटले सगळेन जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्यानवती असं म्हटलंय. म्हणजे सगळेन ह्या शब्दाचा अर्थ थोडा नीट लक्षात घ्या. सगळेन म्हणजे त्या विभूतींना सगळेन म्हटलेलं नाही आहे. सगळेन हा शब्द कशाला लावलेला आहे तर जन्मांना लावलेला आहे. की संपूर्ण आयुष्य म्हणतो ना, संपूर्ण जन्म. काही माणसं लवकर काही लहान वयामध्येच मृत्यू पावतात, परंतु पूर्ण वय होऊन मृत्यू होणं त्याला सगळेनं असं म्हटलेलं आहे. तर त्या अर्थाने तो सगळेनं शब्द घ्यायचा. सगळेनं जन्म सहस्रे असेच पूर्ण आयुष्य असणारे सहस्र जन्म जरी झाले तरी त्या सहस्र जन्मामध्ये ह्या माझ्या ज्या सगळ्या विभूती आहेत त्या अर्ध्या सांगून सुद्धा होणार नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतक्या विभूती आहेत की अर्जुना मला हे सांगणं अशक्य आहे एवढ्या विभूती. तर हे लक्षात घे तू असं इथे हा विचार मांडायला सुरुवात केली. आणि तोच विचार पुढे पहा कसा थोडी काही उदाहरणं देऊन काही उपमा देऊन वगैरे अशा तो विचार सांगितलेला आहे. पुढे आता 32-33 श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण पाहतो. 59वी ओवीपासून पहा. जैसी अवघेची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जे जीवी, ते गगनाची बांधावी लोथ जेवी. म्हणजे जर समजा अशी आपल्याला चाड म्हणजे इच्छा, जर समजा अशी इच्छा झाली की सगळी आकाशातली नक्षत्र आपल्याला मोजता आली पाहिजेत, असं जर आपली इच्छा आपण केली तर काय करावं लागेल? गगनाची बांधावी लोथ जेवी, सगळ्या गगनाचं एक गाठोडं बांधावं लागेल तर आपल्याला नक्षत्र मोजता येतील. म्हणजे विभूती किती अगणित आहेत आणि त्या सांगता येत नाही ते सांगण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर असं नक्षत्रांच्या बाबतीत सांगितलं आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण आहे की का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलची काखे सुवावा, देवा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. म्हणजे पृथ्वीवरच्या परमाणूंचा, किती परमाणू आहेत म्हणजे अणु परमाणू म्हणजे किती सूक्ष्म असे जे सगळे जे कण आहेत ते किती आहेत त्याचा उगाणा घ्यावा. ते जर मोजायचे ठरवले तर काय करावं लागेल? भूगोलची काखे सुवावा, सगळी पृथ्वी सगळा विस्तार जो काही आहे तो मुळी काखेत गुंडाळावा लागेल तरच आपल्याला परमाणू मोजता येतील. असे पृथ्वीवरचे सगळे परमाणू कसे नाही तर मोजणार? तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. म्हणजे माझा विस्तार हा असा इतका प्रचंड आहे की असं थोड्या विभूती समजल्या म्हणजे माझं सगळं स्वरूप समजलं असं होऊ शकत नाही. आणखी एक उदाहरण दिलं 61व्या ओवीमध्ये, ते तशाच प्रकारचं आहे. ते गाळते आणि आता पुढे जाते. 62वी ओवी पहा. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. म्हणजे माझं जर विभूती विशेष म्हणजे माझ्या सगळ्या विभूती जर वेगवेगळ्या आहेत परंतु त्या वेगवेगळ्या न पाहता म्हणजे आता वेगळा विचार अर्जुनाच्या मनात ते निर्माण करतात की अर्जुनाने त्यांना तुमच्या विभूती सांगा असं सांगितलं. तर विभूती याचा अर्थच असा होतो की निरनिराळे गट आधी आपण लक्षात घेतो. म्हणजे आपण भेदच करतो की ह्या स्त्री आहेत हे पुरुष आहेत, हा भेदच झाला ना. मग भेद आधी आपण करतो निरनिराळ्या गटांमध्ये आणि मग त्या गटातलं श्रेष्ठ कोण असं आपण म्हणतो. तर असे जर विभूती विशेष आपण पाहायला गेलं तर ते फार कठीण आहे. म्हणून जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. म्हणजे माझं जर निर्दोष स्वरूप पाहायचं असेल तर असं सगळ्या या निरनिराळ्या विभूती पाहून काही उपयोग नाही. तर मग काय पुढे म्हणजे त्याच्याशी पुढची ओवी लावून घ्यायची आहे, एकत्र लक्षात घ्यायची आहे. एरवी वेगळा लिया विभूती, काही एक परिससी किती,
म्हणून एकी हेळा महामती सर्व मी जाण. म्हणजे अशा वेगवेगळ्या विभूती अशा किती तू ऐकणार की काही एक परिससी किती, म्हणजे तू किती ऐकशील अर्जुना. म्हणजे आधीच सांगितलं ना, सहस्र जन्म सुद्धा पुरणार नाही, तर अशा तू किती विभूती ऐकशील माझ्या. म्हणून एकी हेळा ह्याचा अर्थ एक वेळ, हेळा याचा अर्थ एकच वेळ तू असा विचार कर. महामती म्हणजे त्याला अर्जुनाला म्हटलंय महामती, म्हणजे तू बुद्धिवान आहेस तर तू नीट विचार कर की एकच वेळा तू नीट विचार कर काय, सर्व मी जाणं. म्हणजे हे सर्व जे काही आहे ते मुळे मीच आहे हे तू लक्षात घे. म्हणजे आणखीन अशा वेगवेगळ्या विभूती विचारात घेऊच नको. हे सगळं काय आहे ते मीच आहे हे तू लक्षात घे. पुढे पहा कसं म्हटलंय, मी आघवीयेची सृष्टी आधी मध्य अंती किरीटी ओतप्रोत पटी तंतू जेवी. ज्या प्रकारे एखाद्या कापडामध्ये एखादं कापड म्हणजे काय असतं, पट ह्याचा अर्थ कापड. त्या कापडामध्ये काय असतं, तंतू, नुसते सूत असतात, सुतांचं मिळूनच ते कापड झालेलं असतं. सगळं कापड ह्याचा अर्थ सगळी ती सूत, ओतप्रोत भरलेली सगळी सूत. तसंच ह्या सगळ्या आघवीयेची सृष्टी, या सगळ्या सृष्टीमध्ये आदी मध्य अंती म्हणजे सगळं सुरुवात मध्य आणि शेवट हा अर्जुना मीच आहे हे तू लक्षात घे. ऐसी या व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेद काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. हा म्हणजे त्याला पुढची ओवी जोडून घेते. काजे तुवा पुसलिया विभूती म्हणून तिया ऐक सुभद्रापती, असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे म्हटलेलं आहे या 65व्या श्लोकामध्ये, ऐसिया व्यापका माते जै जाणावे, म्हणजे मी इतका जो व्यापक आहे ते माझं स्वरूप लक्षात घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. विभूती भेद निराळ्या विभूती जाणणं म्हणजे भेद करणं. तर अशा प्रकारे हे विभूती भेद काय करायचे ते जाणून काय करायचे असं म्हटलंय. आणि मग पुढे म्हटलंय भगवंतांनी, परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. म्हणजे अर्जुनाला म्हटलंय की तुझी योग्यता नाही म्हणून मी तुला सांगतोय. आता हा जो शब्द आहे ना योग्यता, त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. अर्जुनाची योग्यता म्हणजे, कारण कित्येक ठिकाणी आपण अर्जुनाचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की अर्जुन हा अत्यंत उच्च अवस्थेला पोचलेला आत्मा होता असंही म्हणतो आपण. या ठिकाणी भगवंत त्याला म्हणतात तुझी योग्यता नव्हे, असं जे म्हटलेलं आहे ते अशा अर्थी म्हटलंय की आता तो अर्जुन हा आत्मा अत्यंत उच्च अवस्थेला पोचलेला असू दे, पण ह्या प्राकृतिक जगामध्ये जेव्हा तो जगतो तो आहे त्यावेळेला ह्या अपरा प्रकृतीमध्ये तो गुंतलेला आहे. आपल्याला हे सर्व माहिती आहे की अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आत्मा आणि शुद्ध आत्मा यांच्यामध्ये अंतर असतं. तर त्यामुळे शुद्ध त्याचा आत्मा हा अत्यंत उच्च अवस्थेला पोचलेला आहे, पण अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला जो आत्मा आहे ना त्याच्याबद्दल असं म्हटलंय की योग्यता नव्हे. हे पहिलं लक्षात घ्यायचं. आणि तरीसुद्धा योग्यता नव्हे असं का म्हटलंय याचं कारण असं की अर्जुनाने विचारला ना प्रश्न की भगवंता तुझ्या विभूती मला सांग. ह्याचा अर्थ की अर्जुनाने स्पष्टच म्हटलंय की मी असं सगळीकडे पाहिलं की मी तुलाच पाहतोय असं मी कसं समजू. तर ह्या प्रत्येक ह्याच्यातलं तुझं श्रेष्ठ स्वरूप मला कळू दे. ह्याचा अर्थ अर्जुनाच्या मनामध्ये भेद आहे की हा गट वेगळा आहे, तो गट वेगळा आहे, साप वेगळे आहेत, नाग वेगळे आहेत,
स्त्रिया वेगळ्या आहेत, पुरुष वेगळे, असं जे काही सगळे भेद आहेत ते त्याच्या मनामध्ये आहेत. कारण तो प्राकृतिक जीवन जगतोय. त्याचा शुद्ध आत्मा अत्यंत उच्च अवस्थेला का पोचलेला असे ना, परंतु प्रत्यक्षामध्ये तो प्राकृतिक जीवनच जगतोय. त्याला तिथून उच्चतर अवस्थेला न्यायचं आहे भगवंताला. आणि म्हणून त्यांनी विचारलेला जो प्रश्न आहे की मला तुझ्या विभूती सांग, हा प्रश्नच असा दाखवतो की त्याला तो अजून भेदांचाच विचार करतो. बरोबर आहे ना, तो भेदांचाच विचार करतोय. त्याला सगळं जग म्हणजे ईश्वर आहे हे अजून पूर्णतः जाणवलेलं नाही आहे. तो भेदांमध्येच गुंतलेला आहे. म्हणून म्हटलंय की तुझी योग्यता नाही आहे. आणि म्हणून ठीक आहे, आता तू विचारल्यास ना मला विभूती, म्हणून मी विभूती सांगतो. नाही तर खरं म्हणजे विभूती सांगण्याची गरजच नाही. जर अर्जुनाने हे जाणलं असतं आधीच की सगळं जग मुळी ईश्वरच आहे, त्याच्यामध्ये काही भेदच नाही आहे, ही जाणीव जर इतकी उच्च जाणीव जर अर्जुनामध्ये निर्माण झालेली असती तर भगवंताला या विभूती सांगाव्या लागल्या नसत्या. पण या अशा विभूती सांगण्याचं कारण म्हणजे की हा प्रश्न त्यांनी विचारला त्यामध्ये स्पष्ट होतं की तुझी योग्यता नाही आहे ती, असं भगवंतांनी म्हटलंय. अर्थात हा जो शब्द आहे वापरला इथे, पण पुढे आपण ह्या अध्यायाच्या शेवटाकडे जेव्हा जाऊ ना त्यावेळेला त्या दोघांमधला जो संवाद आहे तो फार सुंदर आहे. की त्या ठिकाणी भगवंतही म्हणतो की हो, तुला सगळं भेदरहित माझं स्वरूप तुला कळलेलं आहे, हे मला आता पूर्ण लक्षात आलंय, असं शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे. पण ह्या ठिकाणी मात्र त्याने असं म्हटलं की तुझी योग्यता नाही. खरं म्हणजे तुला हे कळायला पाहिजे की सगळं जग म्हणजे मीच आहे, पण तू विचारतोयस विभूती म्हणून मी तुला सांगतोय. म्हणून असं जे म्हटलंय तर तू विचारतोयस ना, तर म्हणून ठीक आहे मी सांगतो तुला विभूती, असं म्हणून आता पुढे पहा. तसंच आहे, का जे तुवा पुसलिया विभूती म्हणून तिया ऐक सुभद्रापती. तू विचारल्यास ना विभूती कोणत्या, तर म्हणून ऐक अर्जुना, सुभद्रापती म्हणजे अर्जुना ऐक मी सांगतो. आता पुन्हा हे असं मध्ये हे बोलून पुन्हा आता विभूती कथन पुन्हा सुरू झालेलं आहे. पुढे काय म्हटलंय, तरी आता विभूती पुन्हा निराळ्या गटामधली विभूती कोणती. तरी आता विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म ते मी, असं म्हटलंय. विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म ते मी, ह्याचा अर्थ की सगळ्या ज्या काही विद्या आहेत त्या सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्म विद्या जी आहे ती म्हणजे माझी विभूती, असं म्हटलंय. अध्यात्म विद्या ही माझी विभूती. आता हा जो शब्द आहे अध्यात्म, हा नीट आधी लक्षात घेतला पाहिजे की अध्यात्म आपल्याला खूप वेळेला अर्थ न समजता आपण म्हणतो की आम्ही ज्ञानेश्वरीच्या वर्गाला जातो म्हणजे आम्ही आता अध्यात्मामध्ये आहोत. तर असा अर्थ नाही. अध्यात्म ह्याचा शब्दाचा फार सुंदर आणि खूप सखोल असा अर्थ आहे. किंवा तुमच्याच बाबतीत नाही, मी माझ्याही बाबतीत म्हणेन, मी ज्ञानेश्वरीचं सगळं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न मी करते, म्हणजे मी पूर्णतः अध्यात्मात आहे असं मी सुद्धा म्हणणार नाही. कारण अध्यात्म याचा अर्थ फार सखोल आहे आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि तो असा आहे की ह्या अध्यात्म या शब्दामध्ये अधि आणि आत्म असे दोन शब्द आहेत. अधि आणि आत्म. आत्म म्हणजे आत्मा आणि अधि ह्याचा अर्थ त्याच्याविषयी असाही त्याचा अर्थ होतो. किंवा अधि ह्याचा आणखी एक अर्थ होतो, जो दोन्ही अर्थ त्याच म्हणजे आपल्याला एकच त्याचं स्वरूप सांगतात अध्यात्माचं. अधि याचा दुसरा अर्थ म्हणजे त्याकडे जाणं, असं जे आपण म्हणतो की त्याप्रत जाणं, त्याकडे जाणं.
आता हे दोन शब्द आपण एकत्र केले, अधि आणि आत्म. तर आत्म्याकडे जाणं म्हणजे आपलं शरीर हे स्वरूप नसून आपण आत्मा आहोत हे स्वरूप आपल्याला अनुभवणं. शाब्दिक नव्हे, शाब्दिक फार सोपं आहे हे म्हणणं, ते अनुभवणं. आपल्या शरीराच्या गरजा, शरीराच्या मागण्या या सर्व सोडून आपण आत्मा आहोत, आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत, अशा एका विशिष्ट स्थितीकडे पोचणं त्याला अध्यात्म असं म्हणतात. त्याकडे जाणं, त्याकडे पोचणं, त्याविषयीचं ज्ञान म्हणजे अध्यात्म. आत्म्याविषयीचं ज्ञान म्हणजे अध्यात्म, किंवा त्याकडे जाणं म्हणजे अध्यात्म. तर असा अध्यात्म याचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारे हे अध्यात्म हे म्हणजे आता गीता, ज्या गीतेचं ज्ञानेश्वरी ज्या गीतेवरती आधारित आहे, तर ती गीता जे आहे, हे गीता म्हणजे हे फिलॉसॉफी नाही आहे. लक्षात घ्या, गीता हे तत्वज्ञान नाही आहे. तत्वज्ञानामध्ये बुद्धीचा वापर खूप असतो, तार्किक बुद्धीचा वापर खूप असतो. गीता हे तत्वज्ञान नाही आहे. गीता ही अध्यात्मविद्या आहे. तुम्ही गीतेविषयी जे काही लिहिलं जातं ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला, किंवा गीतेमध्ये सुद्धा काही ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे. आणि गीतेविषयी दांडेकरांची जर गीता तुम्ही वाचत, ज्ञानेश्वरी वाचत असाल तर हा उल्लेख त्या अगदी प्रकर्षाने तुम्हाला दिसेल की हे अध्यात्मविद्या आहे, ही अध्यात्मशास्त्र आहे, गीतेला म्हटलेलं आहे. कारण हा केवळ बुद्धीने केलेला काहीतरी तत्वाविषयीचा विचार, म्हणजे त्या परमेश्वराविषयीचा विचार नाही आहे. अनुभवानी जे काही त्या आत्म्याप्रत पोचणं ह्यासाठी जे काही साधना असते, जे काही विचार असतात, ज्या प्रकारे वागायचं असतं, त्याचं निरूपण जे केलेलं आहे ते गीतेमध्ये केलं आहे. म्हणून गीतेला अध्यात्मविद्या असं म्हणतात. त्याचप्रमाणे उपनिषद पहा, जे कोणी उपनिषदांचा अभ्यास करत असतील त्यांच्या लक्षात येईल की उपनिषद जर तुम्ही पाहिली तर अनेक उपनिषद, उदाहरणार्थ पहा कठोपनिषदामध्ये नचिकेताला केलेला जो उपदेश आहे तो ब्रह्मविद्येचा म्हणजेच अध्यात्मविद्येचा उपदेश आहे. अध्यात्मविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या. अध्यात्मविद्येलाच आणखीन शब्द जे वापरले जातात ते म्हणजे ब्रह्मविद्या, पराविद्या असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे ब्रह्मविद्येचा किंवा ब्रह्मज्ञानाचा नचिकेता त्याला केलेला उपदेश जो आहे तो कठोपनिषदातला ती ब्रह्मविद्या आहे. तसं मुंडक कठोपनिषद जे आहे त्याच्यामध्ये ऋषी अंगिरा आणि शौनक ह्यांच्यामध्ये जर कोणी त्याचा अभ्यास केला असेल तर शौनक आणि ऋषी अंगिरा ह्यांच्यामध्ये जो संवाद आहे तो ब्रह्मविद्येचा संवाद आहे. तर अशा प्रकारे ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या हेच खरं म्हणजे आपल्या ह्या सगळ्या ज्याला आपण धर्म, चुकीच्या अर्थाने आपण त्या धर्म वगैरे शब्द वापरतो, परंतु हे सगळं जे ज्ञान आहे ते अध्यात्म ज्ञान आहे भारतीय संस्कृतीमध्ये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून अध्यात्मविद्या ही सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वात श्रेष्ठ विद्या आणि म्हणून भगवंताची विभूती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण आता. पुढे जो उल्लेख आहे 67 ओवीपासून उल्लेख आहे तो असा आहे पहा. अगा बोलतया चिया ठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते कही सरे चिना. म्हणजे ह्या ठिकाणी वाद जो असतो ना, वाद म्हणजे आपल्या साध्या व्यवहारातला वाद नव्हे. हा वाद जो आहे तो म्हणजे
तात्विक चिंतनामध्ये, तत्वचिंतनामध्ये जे निरनिराळे प्रकार आहेत की आता सांख्य दर्शन आहे, हां नाही इझम नव्हे. इझम हा शब्द फार वेगळ्या अर्थाने वापरला जातो. इझम म्हणजे ना एक आणि हे अजिबातच डोक्यामध्ये घेऊ नका, कारण इझमचा अर्थ काय होतो की आता कम्युनिझम असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या पलीकडे दुसरं काहीच सत्य नाही, तेच बरोबर आहे अशा प्रकारची जी विचारसरणी त्याला त्यावेळेला तो इझम शब्द वापरला जातो. म्हणजे नाही ऐका, तर हे मी सांगते ते इझम आणि मी आता कम्युनिझम हा शब्द वापरला तसाच म्हणजे कम्युनियन फिलॉसॉफर्स असा एक शब्द वापरला जातो की ज्याच्यामध्ये ते साम्यवादी किंवा साम्य समता ह्यांना महत्त्व देणारे असे जे काही तात्विक विचार मांडले जातात ना त्याला कम्युनियन असं म्हटलं जातं. तर त्यामुळे इझम हा शब्द तर या ठिकाणी मुळीच नाही. तर आपण जे पाहतो ते काय तर वाद ह्याचा अर्थ कुठल्याही संबंधी अध्यात्मामध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये. आता सांख्य हे तत्त्वज्ञान आहे, योग हे तत्त्वज्ञान आहे, वेदांत हे तत्त्वज्ञान आहे. तर ही जी निराळ्या प्रकारची तत्त्वज्ञान, आता तत्त्वज्ञान हा शब्दही मला वाटतं पुढे कुठेतरी येणार आहे, त्यावेळेस मी त्याचं अधिक स्पष्टीकरण करीन. परंतु तत्त्वज्ञानाच्या ज्या निराळे मार्ग आहेत, निराळे तात्विक विचार आहेत, हा तत्त्वज्ञान मांडणारे, तो तत्त्वज्ञान मांडणारे ज्या वेळेला इझमपेक्षा थोडंसं सौम्य स्वरूप त्याला असतं, परंतु आमचा वेदांत जे म्हणतो तेच बरोबर आहे असं ज्या वेळेला म्हटलं जातं. वेदांत केसरी एकदा का त्याची ज्या वेळेला आहे ते त्यावेळेला बाकीच्या सगळ्या शास्त्रांची कोल्हेकुई बंद होते असं म्हटलं जातं. याचा अर्थ की वाद हे अशा तात्विक स्वरूपामध्ये असतात की निरनिराळ्या प्रकारची तत्त्वज्ञानं ज्या वेळेला मांडली जातात त्यावेळेला आपोआपच आमचं तत्त्वज्ञान हे काय मांडतं हे सांगत असताना त्यांच्यामध्ये, आणि पूर्वीच्या काळी ही फार पद्धती होती की असे निराळे विचार मांडणारी माणसं एकत्र येत असत आणि त्यांच्यामध्ये वादविवाद संवाद असा होत असे. आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की असे एकत्र येऊन ज्या वेळेला आमचं म्हणणं असं आहे, मग दुसऱ्यांनी म्हणायचं की आमचं म्हणणं असं आहे, अशा प्रकारची पद्धती आपल्या समाजामध्ये पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये. तर त्या अर्थाने हा वाद शब्द वापरलेला आहे. तर बोलतीयांची ठाई वाधू तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते कही सरेची ना. म्हणजे ह्याचा अर्थ असा की सगळी ही जी शास्त्र आहेत त्याला कुठे संमती म्हणजे सगळ्यांनी काहीतरी एकमत होणं हे कधी होतच नाही, तो वाद कधी सरतच नाही. सकल शास्त्र संमते कही सरेची ना, जो पुढे तेच आहे आणि ते सगळं एकत्र एकाला एक लागून आहे. जो निर्वचू जाता वाढे, ऐकलिया उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलतयाची गोडे बोलणे होती. म्हणजे निर्वचू जाता वाढे म्हणजे त्याच्यात काहीतरी समन्वय साधावा, काहीतरी निर्णयाला पोचावं. निर्वचू ह्याचा अर्थ काहीतरी निर्णय की बाबा ह्याचं हे म्हणणं आहे त्याचं हे म्हणणं आहे, काहीतरी आपण एक निर्णय घेऊया असं ज्या वेळेला ठरवलं जातं त्यावेळेला तो वाद आणखीनच वाढतो की त्याच्यामध्ये संमती कधी होतच नाही. आणि मग काय होतं, ऐकिलिया उत्प्रेक्षे सळू चढे. तो उत्प्रेक्षा जो शब्द आहे त्याचा अर्थ तर्क. तर्क तर्क सळू चढे म्हणजे तर्काला आणखीन जोरच येतो. जितकं तो वाद मिटवण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो तितका त्या तर्काला आणखीन जोर येतो.
जयावरी, लक्षात आलं ना, उत्प्रेक्षे सळू चढे. सळू चढे याचा अर्थ त्याला आणखी जोर येतो. जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती. प्रत्येक जण आपापलं गोड भाषण करतं की आमचं म्हणणं असं आहे, अशा प्रकारे त्यांची भाषणं होतात. तर ती जी गोड भाषणं होतात, असं जे सगळं प्रतिपादन केलं जातं. हां, पुढे पहा. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. आलं लक्षात? तर असं वाद सुद्धा व्हायला पाहिजे ना. हे बुद्धीचं लक्षण आहे की बुद्धीनी काहींच्या बुद्धीनी असा विचार मांडलाय, काहींच्या बुद्धीनी वेगळा विचार मांडलाय. तर ज्या वेळेला बुद्धी आपल्या हे जे सगळं आपलं जे सगळं धार्मिक किंवा सांस्कृतिक जी सगळा जो विकास झालेला आहे ना, त्याचे निरनिराळे कालखंड आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की अगदी सुरुवातीचा वैदिक काळ जो होता, म्हणजे वैदिक काळ ह्याचा अर्थ वेद आणि उपनिषदांचा काळ. हा वैदिक काळ जो होता, त्या काळामध्ये बुद्धीपेक्षा अंतस्फूर्तीला महत्त्व जास्त होतं. लक्षात घ्या, अंतस्फूर्ती. अनेक द्रष्टे ऋषी त्या काळामध्ये होते की ज्यांना अंतस्फूर्तीने ते काही सांगत असत आणि त्या अंतस्फूर्तीला खूप महत्त्व होतं. हा वैदिक काळ की वेद उपनिषदांचा काळ. आणि ज्याला वेदोत्तर काळ असं म्हणतात, त्या वेदोत्तर काळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वेदोत्तर काळामध्ये बुद्धीला जास्त महत्त्व प्राप्त व्हायला लागलं. की अशा प्रकारचे द्रष्टे ऋषी न राहता आता सांख्य तत्वज्ञान काय, ही जी निराळी दर्शनं त्या काळामध्ये लिहिली गेली, महाकाव्य लिहिली गेली. हा जो काळ आहे, हा नंतरचा जो काळ आहे, त्याच्यामध्ये बुद्धीने विचार करून जीवनाची निराळी अंग त्या ग्रंथांमध्ये मांडली गेली. असा बुद्धीला महत्त्व आलं आणि त्यामुळे तर्काला महत्त्व आलं. बुद्धीचा वापर व्हायला लागला की तर्क आलाच. बुद्धीचा वापर याचा अर्थ तर्कशुद्ध बुद्धीचा वापर. तर अशा ह्या तर्काला महत्त्व यायला लागलं आणि मग ह्या वेदोत्तर काळामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली की असे हे वाद. त्या पूर्वीच्या काळामध्ये समन्वय जास्त होता, नंतरच्या काळामध्ये वाद अनेक प्रकारचे निर्माण झाले. आणि अशा ह्या वादांमध्ये मग जे काही सगळं प्रतिपादन होतं ते बुद्धीचंच सगळं लक्षण असतं. आणि म्हणून त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. असं जे प्रतिपादन केलं जातं, आपापले विचार जे काही मांडले जातात, त्याच्यामधला जो वाद आहे. आता वाद म्हणजे वाईटच या अर्थाने पण घेऊ नका, आणि वाईट या अर्थाने जरी त्याला वाईट स्वरूप आलं तरी शेवटी जीवन आहे. हे जीवनामध्ये चांगलं वाईट सगळं असतं. त्यामुळे ईश्वर हा सगळं जीवन म्हणजे ईश्वर जर असेल तर त्याच्यामध्ये वाईट अंशसुद्धा आपल्याला लक्षात घेतलाच पाहिजे. तर त्यामुळे प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. लक्षात आलं ना आता वाद ह्याचा अर्थ. त्यानंतर आता पुढे अक्षरा आतू विशदू अकारू तो मी, म्हणजे सगळ्या अक्षरामध्ये अकार हे माझं स्वरूप आहे असं म्हटलंय. अकार, अकार हा म्हणजे ह्याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. अक्षरांमध्ये आकार आणि मंत्रांमध्ये ओंकार, ह्यामध्ये फरक आहे. नाहीतर दोन्ही एकच समजू नका. अक्षरामध्ये अकार हा कुठलाही उच्चारामध्ये आधी अ हा असतोच. त्या अ ला वेगवेगळं स्वरूप प्राप्त होतं, त्यावेळेला ते उच्चार होत असतात. त्यामुळे उच्चारणामध्ये अकार, आपल्या वाचेमध्ये अकार हा पहिला आवश्यक असलेला भाग आहे. आणि त्यामुळे अकार जो सर्वात महत्त्वाचा तो मी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आता जातोय. पैगा समासा माझी माझारी द्वंद्व तो मी अवधारी. समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी. या ठिकाणी व्याकरणाचा उल्लेख आहे.
समास असतात व्याकरणामध्ये. व्याकरण विसरला असाल कदाचित, कारण खूपच वर्ष झाली व्याकरणाशी संबंध नसतो आपला. पण व्याकरण आठवलं तर पहा की समास तर समास जे असतात की समासामध्ये दोन गोष्टी एकत्र आणल्या जातात. असे जे 4 प्रकारचे समास असतात. अव्ययी भाव, तत्पुरुष, बघा आता आठवेल कदाचित, अव्ययी भाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व, असे 4 समास असतात. त्या 4 समासांमध्ये द्वंद्व हा जो समास आहे तो मी आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्या द्वंद्व समासाचं महत्त्व काय, तर द्वंद्व समाजामध्ये 2 जे एकत्र आलेल्या गोष्टी आहेत ते दोन्हीही समान अर्थी किंवा समान पातळीवर असतात. की उदाहरणार्थ भाऊ भाऊ असं आपण म्हणतो, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी, मैत्रिणी मैत्रिणी, हे शब्द जे आपण वापरतो त्याच्यामध्ये कोणी एक उच्च आहे कोण कनिष्ठ आहे असा अर्थ नसतो. मैत्रिणी मैत्रिणी म्हटलं की किंवा राम लक्ष्मण गेले असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला राम मोठा आहे लक्ष्मण कनिष्ठ आहे असा भावच त्याच्यामध्ये नाही. दोन्ही एका पातळीवरती तो द्वंद्व समास असतो. त्याला म्हणून जिथे समानता आहे असा तो द्वंद्व समास हा हे माझं रूप आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आता अनेक ओव्या एकाच गोष्टीबद्दलच्या आहेत आणि त्या काय आहेत बघा. त्या पहिल्यांदाच सांगते, आधीच लक्षात यावं म्हणून सांगते की ह्या सगळ्या ओव्या आता 270 म्हणजे द्वंद्व ह्याचा उल्लेख झाल्यानंतर 270 ओवीमध्ये ते मशका लागोनी ब्रह्मावरी हे जे आहे ना, इथपासून पुढे बऱ्याच ओव्या ह्या काळाबद्दलच्या आहेत. काळाबद्दलच्या आहेत आणि त्या अशा आहेत. ओव्या वाचूया आधी. मशका लागोनी ब्रह्मावरी ग्रासिता तो मी, म्हणजे मशक म्हणजे चिलट आणि तेव्हा त्याच्यापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना जो ग्रासतो तो काळ, ब्रह्मदेवाला सुद्धा ग्रासतो. म्हणजे आपल्या ज्या कल्पना असतात की देव म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळे, तर देव सुद्धा त्यांना सुद्धा कधीतरी काळ ग्रासतो हे लक्षात घ्या. तर मशका लागोनी ब्रह्मावरी ग्रासिता तो मी, आणि ब्रह्म आणि ब्रह्मा असे 2 शब्द यामध्ये फरक मला वाटतं मी आधी एकदा सांगितलं असेल पण तो कधी विसरू नका. ब्रह्म असं आपण म्हणतो तेव्हा ते ब्रह्म परब्रह्म या अर्थाने तो शब्द असतो. ब्रह्मा असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला तो ब्रह्मदेव या अर्थाने वापरलेला शब्द असतो. तर या ठिकाणी ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना जो ग्रासतो तो काळ. पुढे मेरू मंदारादिकी सर्वासहित पृथ्वी ते विरवी, म्हणजे काळ कसा आहे तर मेरू मंदार या सगळ्यांसह पृथ्वीला विरवून टाकतो. पृथ्वी कधीतरी प्रलयामध्ये सगळं जग जे जातं त्याचा उल्लेख आहे. तर सर्व पृथ्वी ते विरवी, जो एकार्ण वाते ही जिरवी जेथीचा तेथ, म्हणजे एकार्ण वाते ही जिरवी जेथीचा तेथ याचा अर्थ सगळ्या एकार्ण वाते ही जिरवी म्हणजे सगळ्या जगाला. कोणाचा फोन? सगळ्या जगाला जो जलामध्ये म्हणजे जलरूप झालेलं सगळं, म्हणजे हे ना
सगळं जग कधीतरी संपतं, प्रलय येतो, सगळं जलरूप होतं. ह्या कल्पनेवर आधारित ह्या सगळ्या कल्पना आहेत की एकार्ण वाते ही जिरवी जेथीचा तेथ, म्हणजे सगळं जग जिथल्या तिथे जल पाण्याने भरून जातं आणि संपतं. जो प्रलय जे तेजा देत मिठी सगळी या पवना ते गिळी किरीटी, म्हणजे सगळ्या पवनाला सगळ्या वाऱ्याला गिळून टाकतो. प्रलय तेजा देत मिठी, म्हणजे प्रलयाचं काही एक वेगळं तेज जे आहे त्याला सुद्धा आपल्या कवेत घेतो, आपल्या मिठीत घेतो, म्हणजे सगळं संपतं, सगळं जग सगळं संपुष्टात येतं. ऐसा अपार जो कालू तो मी लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मळू सृजिता तो मी. म्हणजे आधी काय म्हटलंय, लक्ष्मी लिळू ह्या इथपर्यंत तो लक्ष्मीचा तो कांत, लक्ष्मीकांत म्हणजेच कृष्ण, तो काय म्हणतो आहे की ऐसा अपार जो काळ तो मी आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. अपार काळ, या अपार शब्दाचा अर्थ जो आहे तो नीट लक्षात घ्या. अपार याचा अर्थ कित्येक वेळेला नुसतंच महाकाळ असा केला जातो, महाकाळ असाही अर्थ अपार, ज्याला पार नाही, अमर्याद आहे असा. तर अपार याचा महाकाळ असं नुसतं म्हणून खरं म्हणजे भागत नाही. अपार ह्याला अधिक अर्थ आहे आणि तो असा आहे की अपार म्हणजे अमर्याद, म्हणजे अक्षय, ज्याला मर्यादा नाही, ज्याला क्षय नाही, असा अक्षय काळ, असा खरा तो अर्थ. अक्षय काळ, काळाला मर्यादा नाही, काळाला काही क्षय नाही. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर पहा की आपण ह्याच्या आधी 30वा श्लोक जो पाहिला त्याच्या खालच्या ज्या ओव्या होत्या तिथे पण काळाचा उल्लेख आला होता. आणि त्यावेळेलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी जो काळाचा उल्लेख आहे तो उल्लेख आणि 32व्या ओवीनंतर 32व्या श्लोकानंतरच्या ओव्यांमध्ये जो उल्लेख आहे काळाचा, त्यामध्ये जो काळाचा उल्लेख आहे तो 33व्या खरं म्हणजे श्लोकामध्ये जो आहे तो उल्लेख वेगळा आहे. आणि तो वेगळा असा आहे की तुम्ही जर आता घरी गेल्यानंतर पाहिजे तर बघा, तो जो 30व्या श्लोकानंतरच्या ओव्यांमध्ये जो उल्लेख होता तो क्षय काळाचा होता. हां, मोजणारा काळ, मोजणारा काळ. बरं, म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो काळाचं गणना करणारा काळ असं मी उल्लेख केला होता की मोजमाप करणारा, की इतके दिवस झाले, इतकी वर्ष झाली असं आपण जे म्हणतो, म्हणजे आपण काळाची गणना करतो. मग इतकी वर्ष संपली असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ की तो क्षय आहे, तर तो क्षय काळ ह्याचा उल्लेख त्या ठिकाणी होता. आणि आत्ता ह्या ठिकाणी जो उल्लेख आहे तो अक्षय काळाचा आहे की जो अमर्याद आहे, जो कधी संपत नाही आणि कोणी त्याला रोखू शकत नाही असा जो काळ, तो त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. ऐसा अपार, तर त्या अपार ह्याचा अर्थ नुसता महाकाळ असा न घेता अपार ह्याचा अर्थ अक्षय काळ असं घ्यायचा आहे आणि तो नीट समजावून घ्या. ऐसा अपार जो काळू तो मी लक्ष्मी मिळू असं भगवंत म्हणतोय. आणि मग पुढे काय म्हटलंय, मग पुढं ती सृष्टीचा मळू सृजिता तो मी, म्हणजे असं सगळ्या सृष्टीला आधी मी संपून टाकतो, संहार करतो आणि पुन्हा सृजिता म्हणजे ते पुन्हा त्याचं निर्माण करणारा तोही मीच आहे असं भगवंत म्हणतो. म्हणजे दोन्ही कार्य ही अशा प्रकारे भगवंताची आहे. ईश्वराचं स्वरूप आपण लक्षात घेतोय तर त्यामध्ये ही म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीचा संहार हे दोन्ही त्याच्याकडूनच केलं जातं. आणि पुढे म्हटले आणि सृजिलिया भूता ते मीची धरी, सकळा जीवनही मीची अवधारी, शेखी सर्वाते या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. लक्षात आलं असेल ना, काही सांगण्यासारखं नाहीच आहे, सगळं अगदी सरळ आहे.
सृजिलिया म्हणजे जी निर्माण झालेली भूत आहेत त्यांची जी भूत मात्र आहेत त्या सर्वांची धारणा मीच करतो, सगळ्या जगाची धारणा मीच करतो, सगळं जीवन मीच अस्तित्वामध्ये ठेवतो. आणि शेखी म्हणजे शेवटी, सर्वात शेवटी काय, ह्या सगळ्यांचा संहार करणारा मृत्यू जो आहे ना तोही मीच आहे असं म्हटलंय. आता पुढे जातोय आपण. आता काळाचा उल्लेख संपला या ठिकाणी. त्यानंतर आता 75वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये उल्लेख वेगळा आहे. 75 पासून ते 280 पर्यंत वेगळ्या एका वर्गाचा उल्लेख, वेगळ्या गटाचा उल्लेख आहे. आणि तो कशाचा आहे, आता स्त्रीगणांचा पैकी माझी हा विभूती 7 आणखी तिया ऐक कवतिकी सांगितल. म्हणजे कवतिकी ह्याचा अर्थ लक्षपूर्वक ऐक अर्जुना, मी तुला आता आणखीन काही विभूती सांगतोय. आणि त्या कोणत्या आहेत तर स्त्रीगण. स्त्रीगण ह्याचा अर्थ या ठिकाणी स्त्रिया असं घेऊ नका, कारण ज्या पुढे ज्यांचा उल्लेख पुढे केलेला आहे त्या स्त्रिया नाही आहे, तर त्या स्त्रियांचा उल्लेख नाही आहे. तर स्त्रीगण असं जे म्हटलं आहे त्याचा खरा अर्थ असा होतो स्त्रीलिंगवाचक अशा ज्या गोष्टी, स्त्रीलिंगवाचक पुल्लिंगवाचक असं जे आपण म्हणतो की ज्याचा उल्लेख आपण म्हणजे तो अशा प्रकारे करतो आणि ती अशा प्रकारे करतो. तर त्या असा जो स्त्रीलिंगवाचक अशा ज्या काही वस्तू आहेत, अशा ज्या काही शक्ती आहेत, अशा ज्या काही असे जे काही शब्द आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी केले आहेत. आणि अशा म्हणजे 7 विभूती ऐक असं, नीट ऐक असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये उल्लेख कशाचा आहे पहिलं बघा, पुढे जातो आपण 76वी ओवी. तरी नीच नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदार्यासी जे संपत्ती तेही मीची जाणे. म्हणजे कीर्ती हा पहिला उल्लेख केलेला आहे. हा तर कसा केला आहे, नीच नवी जे कीर्ती, सतत ती कीर्ती वाढत असली पाहिजे, कीर्ती वाढत असली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी कीर्ती ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, कारण कीर्ती कुठल्याही प्रकारे आजकाल होऊ शकते, तर तसे अर्थ डोक्यात घेऊ नका. कीर्ती ह्याचा फार सुंदर अर्थ आहे या ठिकाणी. आणि तो अर्थ खरं म्हणजे हे जे शब्द आहेत ना सगळे, जे धृती, स्मृती, हे असे अनेक शब्द जे या ठिकाणी आलेले आहेत, ह्या शब्दांचं फार सुंदर स्पष्टीकरण 18व्या अध्यायामध्ये आले. आणि त्या ठिकाणी मी ते जास्ती विस्ताराने करणार आहे, या ठिकाणी फक्त थोडक्यामध्ये करते. आणि इथे कीर्ती ह्याचा जो अर्थ आहे तो असा आहे की धर्माचरणासाठी होत असलेली कीर्ती. धर्माचरणासाठी म्हणजे जो माणूस धर्माचरणी आहे आणि म्हणून त्याची कीर्ती होते आहे, ती कीर्ती. आता पुन्हा लक्षात घ्या, या ठिकाणी मी धर्माचरण असं म्हटल्यामुळे पुन्हा चुकीचा अर्थ घेण्याची शक्यता आहे की धर्माचरण म्हणजे आजकाल सगळे जे काही धार्मिक विधी आणि व्रतवैकल्यन, तीर्थयात्रा आणि त्याला धर्माचरण म्हणतात, तो अर्थ नाही. धर्म या शब्दाचा जो अर्थ आपण पहिल्यापासून घेत आलेलो आहोत की धर्म म्हणजे कर्तव्य, हा जो अर्थ आहे ना तोच या ठिकाणी आहे. की धर्माचरण याचा अर्थ त्या विशिष्ट प्रसंगात, त्या विशिष्ट परिस्थितीत आपल्याकडून जे कर्तव्य अपेक्षित असतं ते कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणं म्हणजे धर्माचरण, हा त्या ठिकाणी अर्थ आहे. आणि हा अर्थ अजिबात कधी विसरायचा नाही. त्या विशिष्ट परिस्थितीत, त्या विशिष्ट व्यक्तीकडनं काही एक विशिष्ट प्रकारचं वर्तन अपेक्षित असतं आणि त्याला धर्माचरण असं म्हणतात. आता पहा, तुम्हाला आठवत असेल तर 2ऱ्या अध्यायामध्ये किंवा 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला असं म्हणतो की अर्जुना, तू जे म्हणतोस की मी हे युद्ध टाकून मी जातो, मला हे युद्ध करायचं नाही आहे,
तर ते तू का करावंस हे सगळं त्याला सांगत असताना तू असा जर हे युद्ध टाकून जर तू गेलास तर काय होईल त्याचाही उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुझी जी आत्तापर्यंत कीर्ती होती अर्जुना, ती कीर्ती ह्या तुझ्या युद्ध सोडून जाण्यामुळे आत्तापर्यंत तू मिळवलेली तुझी सगळी कीर्ती जाईल. आणि अर्जुनाची जी कीर्ती होती ती पराक्रमी अत्यंत म्हणून जी कीर्ती होती हे तर बरोबरच आहे, परंतु तो पराक्रमी आहे हे हा त्या पराक्रमाचं अत्यंत उच्च असं स्वरूप त्याच्यामध्ये जे दिसतं हे त्याचं धर्माचरण होतं. कारण तो क्षत्रिय राजा होता, एक राजपुत्र होता, क्षत्रिय राजपुत्र होता. आणि क्षत्रिय राजपुत्र म्हणून त्याच्याकडून जे काही धर्माचरण अपेक्षित होतं ते काय होतं, तर त्याने अत्यंत पराक्रम केलाच पाहिजे हे त्याच्याकडून अपेक्षित होतं. आणि म्हणून त्याची कीर्ती लक्षात आलं. म्हणजे अर्जुनाची कीर्ती पराक्रमाबद्दल होती ह्याचा असा अर्थ आपण घ्यायचा आहे की त्यालाही धर्माचरणच म्हणतात आणि ते धर्माचरण तो करत होता. म्हणून त्याला भगवंतानी म्हटलंय की तुझी कीर्ती नाही. त्या अर्थानेच त्याही ठिकाणी म्हटलंय. पण त्यावेळेला मी एवढं हे त्याचं स्पष्टीकरण केलं नव्हतं, कारण अगदी सुरुवातीचा तो भाग होता. इतकं आपल्याला त्यावेळेला हे सगळं समजलेलं नव्हतं. आता आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या समजत आहेत आणि म्हणून आता आपल्याला धर्म याचा अर्थ माहिती आहे, धर्माचरण म्हणजे काय हे माहिती आहे. आणि म्हणून कीर्तीच्या संदर्भामध्ये अर्जुनाचा उल्लेख मुद्दाम ह्या ठिकाणी मी केला आहे, तो नीट लक्षात घ्या. तर अशा प्रकारे कीर्ती काय, तर कीर्ती म्हणजे चरणासाठी जी कीर्ती जगामध्ये एखाद्याची होते ती जी कीर्ती असते ती कीर्ती म्हणजे भगवंताची विभूती असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढे औदार्याची जे संपत्ती तेही मीची जाणे, म्हणजे संपत्ती असून औदार्य असलं पाहिजे असं जो असतो. आणि ह्याचा फार सुंदर उल्लेख पुढे एके ठिकाणी आहे आणि तो आपण नंतर पाहू. पण इथे फक्त एवढाच उल्लेख आहे की संपत्ती असून औदार्य जिथे असतं, ज्या माणसाकडे असतं तिथे ती माझी विभूती आहे हे तू लक्षात घे. म्हणजे अशी संपत्ती, औदार्यपूर्ण संपत्ती म्हणजे माझी विभूती. त्यानंतर पुढे आणि तेगा मी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. म्हणजे वाणी कशी, तर सुखासनी न्यायाचा आरूढोनी म्हणजे अत्यंत न्याय ज्या वाणीमध्ये भरलेला आहे, सुखासनावर बसलेलं आहे न्यायाच्या अशी वाणी, अगदी पूर्ण न्यायपूर्ण अशी वाणी. आणि पुढे काय, न्यायाचा आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. म्हणजे विवेकाच्या मार्गाने चालणारी, म्हणजे ज्या वाणीमध्ये विवेक आहे, ज्या वाणीमध्ये न्याय आहे अशी जी वाणी असते ती माझी विभूती आहे असं म्हटलंय. त्यानंतर पुढे पहा, देखिलेनी पदार्थे जे आठवूनी दे माते ते स्मृतीही पै येथे त्रिशुद्धी मी. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, नाहीतर चुकीचा अर्थ या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. की देखिलेनी पदार्थे जे आठवूनी, ह्याचा एवढाच फक्त पाहिलं तर पाहिलेला जो काही पदार्थ आहे त्याची आठवण मनामध्ये राहणं असा अर्थ इथे मुळीच नाही आहे. ह्या ठिकाणी काय म्हटलंय, देखिलेनी पदार्थे जे आठवूनी दे माते. म्हणजे कुठलाही पदार्थ पाहिला की तो पदार्थ पाहिल्यानंतर ज्या वेळेला ईश्वराचं स्मरण होतं अशी जी स्मृती, ती काय सुंदर वर्णन आहे. स्मृतीचं वर्णन अत्यंत सुंदर शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. की काहीही बघू दे, ते पाहिलं. जसं अरविंदांच्या बाबतीमध्ये मी सांगितलं होतं की अरविंदांना
त्यांच्या अंगावरचं ब्लँकेट श्रीकृष्ण तिथे दिसत होता, भिंत तिथे श्रीकृष्ण दिसत होता, आजूबाजूच्या कैद्यांमध्ये त्यांना श्रीकृष्ण दिसत होता, जेलरला पाहिलं श्रीकृष्ण दिसत होता, न्यायाधीशाला पाहिलं श्रीकृष्ण दिसत होता. हे जे आहे ना ती अशा प्रकारचं ज्या वेळेला घडतं की काहीही पाहिलं तरी ईश्वराची आठवण होते, ईश्वरच तिथे दिसतो, अशी जी स्मृती असते ती मी आहे. त्रिशुद्धी हा शब्द मागेही येऊन गेलाय, पुन्हा सांगते, ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. त्रिशुद्धी म्हणजे हे त्रिवार सत्य आहे, हे लक्षात घे. त्रिवार सत्य हे अगदी तू मनामध्ये पूर्ण लक्षात घे, असा त्याचा अर्थ. हे त्रिवार सत्य की अशी स्मृती ही जी माझं स्मरण सगळीकडे करून देते, ती स्मृती म्हणजे मी, असं ही ती माझी विभूती, हे त्रिवार सत्य. आता पुढे आणखी, पै स्वहिता अनुजायिनी मेधा तेगा मी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. या ठिकाणी 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. पहिला उल्लेख आहे तो मेधा. मेधा ह्या गोष्टी ह्या नावाचा आहे. आता तो मेधा कसा, त्याचा उल्लेख करताना कसं म्हटलंय, स्वहिता अनुजायिनी, म्हणजे ज्या अशी मेधा म्हणजे बुद्धी, प्रज्ञा. पण ती प्रज्ञा कशी, ज्याच्यामुळे स्वहित साधलं जातं, स्वहिताला जी अनुकूल असते अशी मेधा, अशी बुद्धी, अशी प्रज्ञा म्हणजे मेधा. आता अशी जी बुद्धी असते, ह्या मेधा आणि ह्या सगळ्याचं वर्णन फार सुंदर 18व्या अध्यायामध्ये आहे, पण आता अगदी थोडक्यामध्ये सांगते की मेधा म्हणजे ह्या ठिकाणी फक्त स्वहिता अनुजायिनी एवढंच म्हटलंय, पण त्याचा खरा अर्थ असा आहे की आत्म म्हणजे आपलं जे काय म्हणतो आपण, आत्मतत्व जे असतं की आपला आत्मा आहे, आपण आत्मा आहोत, ह्याचं स्मरण ज्या बुद्धीमध्ये सतत असतं, मग ती आपोआप स्वहित बुद्धी असते. बरोबर आहे. म्हणून स्वहित बुद्धी हे पुढचा भाग झाला. त्याचं मूळ कारण काय, तर आत्मतत्व हे कायम ज्या प्रज्ञेमध्ये अस्तित्वामध्ये असतं, आत्मतत्व हे कधी विसरलं जात नाही. म्हणजे आपण आत्मा आहोत, आपलं खरं स्वस्वरूप काय आहे हे जे कधी विसरलं जात नाही, अशी जी बुद्धी असते, अशी जी प्रज्ञा असते, त्या प्रज्ञेला मेधा म्हणतात. मेधा ह्याचा अर्थ इतका सखोल आहे की मेधा म्हणजे अशी बुद्धी की ज्याच्यामध्ये आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत, हे स्मरण सतत असतं, अशा प्रज्ञेला मेधा असं म्हणतात. आणि त्याच्या पुढे असं म्हटलंय, धृती मी त्रिभुवनी. धृती ह्याचा अर्थ धैर्य, धृती ह्याचा अर्थ धैर्य. पण धैर्य म्हणजे काय, धैर्याचा सामान्य व्यवहारातला अर्थ आपण नाही या ठिकाणी घ्यायचा आहे. धृती ह्याचा अर्थ असा आहे की आत्ता जो मी अर्थ सांगितला की आत्मतत्व सतत आपल्या प्रज्ञेमध्ये असतं, ती मेधा. आणि ती मेधा निरंतर ठेवायला जे धैर्य लागतं, म्हणजे कसाही प्रसंग येऊ दे आपल्या समोर, कुठलाही अगदी मोहात टाकणारा क्षण येऊ दे, आपण आपलं आत्मस्वरूप कधी विसरत नाही. त्याला जे धैर्य लागतं ना, तो धैर्याचा भाग आहे, ते धैर्यच असतं. नाही तर आपण मोहाला बळी पडतो, आपण अज्ञानाला बळी पडतो. तर असं न होता ज्या वेळेला धैर्य ह्याचा, धृती ह्याचा हा अर्थ आहे की ती जी मेधा, जे आता मेधा कळलंय, आणि ती मेधा निरंतर टिकवायला जे धैर्य लागतं ते धैर्य म्हणजे धृती. मेधा निरंतर टिकवायला जे धैर्य लागतं ते म्हणजे धृती.
फार सखोल अर्थाचे शब्द आहेत हे. आणि त्यानंतर पुढचा जो आहे क्षमा, क्षमा ते मी. आणि क्षमा म्हणजे शांतीपूर्ण क्षमा, अनाक्रोश क्षमा, अक्षोभ, मनामध्ये कुठलाही क्षोभ असता कामा नये. म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं, जा असू दे असं म्हणणं ही क्षमा होत नाही. ही क्षमा नाही. आपण तात्पुरतं त्या माणसाला सोडून दिले, पण मनामध्ये कायम ते डोक्यामध्ये आपल्या कायम राहिलेला आहे तो विचार, ती क्षमा नाही. शांतीपूर्ण क्षमा म्हणजे एकदा का क्षमा केली की त्यानंतर तो प्रसंग विसरूनच जायचं, ती क्षमा असते. म्हणजे ती व्यक्ती सतत आपल्या सहवासात असली तरी सुद्धा तो प्रसंग आपण जर विसरू शकलो तरच ती क्षमा असते. तर अशी क्षमा, अशी जी क्षमा असते ती म्हणजे मी. एवं नारी माझारी या सातही शक्ती मीची अवधारी. आता नारी असा जरी शब्द वापरला तरी पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या, हे स्त्रीलिंगवाचक शब्द आहेत किंवा स्त्रीलिंगवाचक अशा ह्या कल्पना आहेत. त्याच्यामध्ये त्याला ह्याने श्रीकृष्णाने भगवंतानी आपल्या विभूती म्हटलंय. ते संसार गज केसरी म्हणता आला. काही वेळेला ज्ञानदेव खूप आणखीन शब्द वापरून ते सगळं वापरतात. म्हणजे या संसार गज केसरी म्हणताना त्याचा अर्थ असा आहे की संसार रूपी गज, हां, त्याला हे करणारा केसरी म्हणजे सिंह. तर तो सिंह भगवंत म्हणजे कसा, तर संसार रूपी गजाला जो काय म्हणायचे पराभूत करतो असा सिंह म्हणजे भगवंत, असा त्याचा. आता पुढे आपण पाहतोय 35व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय आपण. आता या ठिकाणी वेदराशीची या सामाआत बृहत साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरी. रमा प्राणेश्वरी म्हणजे पुन्हा श्रीकृष्ण. आणि तो काय म्हणतोय, तर वेदराशीची या सामाआत बृहत साम जे प्रियोत्तमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे अर्जुनाला प्रियोत्तमा म्हटलंय. तर अर्जुना, वेदराशीची या सामा आत बृहत साम, ह्याचा खरा एवढ्याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. आपण वेदांमध्ये सामवेद ही भगवंताची विभूती हा भाग आपण पाहिला. आता या ठिकाणी त्याच्याही मध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली की वेदराशीची या सामा आत बृहत साम म्हणजे काय, तर वेदातल्या ज्या ऋचा असतात त्या ऋचा ज्या सुरांमध्ये गायला जातात त्यांना खरं म्हणजे साम असं म्हणतात. हां, साम हा जो शब्द आहे या शब्दामध्ये सा आणि असे दोन शब्द आहेत. हां, सा ह्याचा अर्थ ऋचा. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की साम म्हणजे काय. तर साम ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, सा आणि त्यापैकी सा म्हणजे ऋचा, वेदांमधल्या ऋचा, आणि ह्याचा अर्थ सप्तस्वर जे आहे. आणि ते सप्तस्वर म्हणजे जे आपण सारे गम पधनिसा म्हणतो ते नव्हे. प्रथम द्वितीय पंचम षष्ठ हे आठवतं ना. म्हणजे तुम्हाला माहीत, ज्यांना कोणाला गाणं माहिती आहे संगीताची हे आहे त्यांना हे कळत असेल की पंचम
षष्ठ, तो षष्ठामध्ये गातो, पंचमामध्ये गातो असं जे म्हटलं जातं त्या सुरांचा उल्लेख या ठिकाणी आहे. सप्तसूर जे म्हटलेलं आहे ते सप्तसूर म्हणजे असे की ऋचा ज्या सप्तसुरांमध्ये गायल्या जातात त्यांना साम असं म्हणतात. साम असं म्हणतात. वेदातल्या ऋचा ज्या सुरांमध्ये गायल्या जातात सप्तसुरांमध्ये त्यांना साम असं म्हणतात. आणि त्या सामात बृहत साम असं म्हटलं. आता हा बृहत साम म्हणजे काय, तर बृहत साम याचा अर्थ असा आहे की ह्या ऋचांमध्ये एक ऋचा अशी आहे, या सामवेदामध्ये ती येते आणि ती अशा प्रकारची ऋचा आहे की ज्या ऋचेमध्ये म्हणजे अर्थात ती ऋग्वेदामध्येही आहे आणि सामवेदामध्येही आहे. ती ऋचा अशा प्रकारची आहे की त्या ऋचेमध्ये इंद्राचं म्हणजे सर्वेश्वर इंद्राची स्तुती केलेली, सर्वेश्वर इंद्राची स्तुती केलेली. मी मुद्दाम हा शब्द वापरते, सर्वेश्वर इंद्राची स्तुती असा मुद्दाम शब्द संबंध मी शब्द वापरते, नुसतं इंद्र म्हणत नाही. सर्वेश्वर इंद्राची स्तुती केली असा शब्द वापरण्यामागे कारण असं आहे की इंद्र हा सर्व देवांचा राजा आहे आपल्याला माहिती आहे, परंतु इंद्रामध्ये जे त्या परमेश्वराचं जे रूप आहे म्हणून सर्वेश्वर इंद्र असं म्हणतात. तर जे इंद्रामध्ये त्या आपण प्रत्येक पहा तुम्हाला आठवत असेल तर सूर्यामध्ये चंद्रामध्ये जे परमेश्वराचं अधिष्ठान आहे त्याला विभूती म्हटलंय, असं त्याला आपण नमस्कार करतो असं आपण पहिल्यापासून पाहत आलो. तेच ह्या ठिकाणी आहे की त्या इंद्रामध्ये जे परमेश्वराचं सर्वेश्वराचं जे रूप आहे त्याची स्तुती ज्या ऋचेमध्ये केली जाते त्या ऋचेला बृहत साम असं म्हटलं. त्या ऋचेला बृहत साम असं म्हटलं जातं. हे सगळे शब्द म्हणजे आपल्याला नुसतं आपण पुढे पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे, आपल्याला माहिती असलं पाहिजे की बृहत साम म्हणजे काय, आधी साम म्हणजे काय, मग बृहत साम म्हणजे काय. तर बृहत साम म्हणजे अशी ऋचा की ज्या ऋचेमध्ये त्या सर्वेश्वर इंद्राची स्तुती आहे आणि सर्वेश्वर इंद्र म्हणजेही पुन्हा त्या इंद्रामध्ये जे परमेश्वराचं रूप आहे त्या परमेश्वराची स्तुती त्यामध्ये केलेली आहे. आणि म्हणून ती ऋचा इतकी महत्त्वाची मानली जाते, हा बृहत्साम इतका महत्त्वाचा मानला जातो की ह्या ऋचेचं गायन करणं हे मोक्षदायक असतं असं म्हटलं जातं. ह्या ऋचेचं गायन हे मोक्षदायक असतं असं असा उल्लेख ह्या वेदांमध्ये केलेला आढळतो. आणि म्हणून बृहत्साम आता सगळं लक्षात आलं. वेद राशीची या सामात बृहत्साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वर. आता पुढे पहा, गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणीजे. निभ्रांत तुवा म्हणजे तू मनात शंकाच आणू नकोस, निभ्रांत राहा म्हणजे मनात शंकाच आणू नकोस. तर काय, तर सगळ्या छंदांमध्ये गायत्री छंद हे माझं रूप आहे. ह्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, गायत्री मंत्र म्हटलेलं नाही आहे, छंद म्हटलेलं आहे, छंद म्हटलेलं आहे. आणि छंद असं का म्हटलं आहे किंवा छंद म्हणजे काय हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. छंद ज्यांना काव्याचं ज्ञान असेल त्यांना हा शब्द माहिती असेल की छंद याचा अर्थ असा की विशिष्ट पद्य रचनेमध्ये किती अक्षरं असतात त्यानुसार छंद ठरतो. छंद जो असतो तो त्या पद्यामध्ये किती अक्षरं आहेत यानुसार त्याचा छंद ठरतो. की काही वेळेला म्हटलं जातं पहा की गीतेतले काही श्लोक ह्या छंदात आहेत, काही श्लोक त्या छंदात आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही जर नीट ते श्लोक वाचले तर त्यातले अक्षरच खूप म्हणजे त्यांची संख्या, परिमाण, संख्या, किती अक्षर, किती त्याचं परिमाण किती आहे
त्या संख्या त्या अक्षर किती आहेत त्या ह्याच्यामध्ये पद्यरचनेमध्ये, त्याला छंद असं म्हणतात. आणि असे जे छंद आहेत हे 2 प्रकारचे छंद असतात, वैदिक आणि लौकिक. तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. वैदिक छंद आणि लौकिक छंद. लौकिक वैदिक छंद जे आहेत ते वेदातले जे मंत्र आहेत, वैदिक मंत्र ज्यांना म्हटलं जातं, वैदिक मंत्र हे वैदिक छंदामध्ये म्हटले जातात. आणि इतिहास, पुराण, काव्य ही जी नंतर लिहिली गेली, आता पुराणं, कितीतरी पुराणं आहेत, निरनिराळ्या प्रकारचे इतिहास आहेत, त्या इतिहासांच्या आधारावरती पद्य रचली गेलेली आहेत. त्यांचे जे छंद असतात त्याचीही काही ठराविक अक्षर असतात, पण त्यांना लौकिक छंद म्हणतात. हे छंदामध्ये 2 प्रकार आहेत, वैदिक छंद आणि लौकिक छंद. आणि असे जे वैदिक छंद आहेत ते 7 आहेत, एकूण 7 आहेत. मी सगळ्या 7 ह्याची नावं सांगत नाही, पण त्याच्यातलं 7 वैदिक छंद आहेत. आणि वैदिक छंद याचा अर्थ असा की तो मंत्र, विशिष्ट मंत्र, त्या मंत्राचा ऋषी कोण, म्हणजे तो कुठल्या ऋषीने तो मंत्र निर्माण केला, त्या मंत्राचा ऋषी कोण, त्या मंत्रातली देवता कोण, आणि त्या मंत्राचा छंद कुठला, हे निश्चित ठरलेलं असतं. 3 गोष्टी, ऋषी, देवता आणि छंद. वैदिक मंत्राचा ऋषी कोण, कुठलेही वैदिक मंत्र जे आहेत त्यांचे ऋषी कोण आहेत, त्यांच्या देवता कुठल्या आहेत, म्हणजे ते छंद कुठल्या देवतांना, ते मंत्र कुठल्या देवतांना उद्देशून म्हटले जातात, आणि म्हणत असताना कुठल्या छंदामध्ये ते म्हटले जातात, म्हणजे कशी पद्यरचना असते ह्याचं हे निश्चित ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही, त्याच्यामध्ये अगदी निश्चित ठरलेलं असतं. आणि असे 7 छंद वैदिक छंद आहेत. त्यापैकी गायत्री हा एक आहे, गायत्री हा एक आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली आत्ता ह्या आधीच्या संदर्भामध्ये, ती म्हणजे त्या मंत्राचं उच्चारण अगदी योग्य प्रकारे जर व्हायला पाहिजे असेल, कारण त्या देवतेला आपण आवाहन करत असतो, तर त्या देवतेला आवाहन करत असताना त्या मंत्राचा उच्चारण हे बरोबरच व्हायला पाहिजे. आणि तसं जर ते व्हायला पाहिजे तर ते बरोबर त्याचा छंद माहिती असला पाहिजे, कुठल्या छंदामध्ये ती मंत्र तो लिहिलेला आहे हे आपल्याला माहिती असला पाहिजे. हे अत्यंत आवश्यक असतं, तरच उच्चारण योग्य प्रकारे होऊ शकतं. आणि म्हणून जे म्हणतात ना की हा मंत्र असा म्हटला पाहिजे असं जे म्हणतात त्याचं कारण ते असतं की हां नाही लौकिक म्हणूनच मगाशी मी सांगितलं ना, इतिहास, पुराण, आता रामाच्या बद्दलच्या कुठल्याही गोष्टी किंवा महाभारतातल्या गोष्टी ह्या इतिहासामध्ये येतात. त्यामुळे तो म्हणून छंद हे काव्यामध्ये लौकिक पण आहे, पण वैदिक मंत्रांचे छंद काही एक ठराविक आहेत आणि ते 7 आहेत. तसं गावं लागतं कुठल्याही ह्याच्यामध्ये, म्हणजे हां म्हणजे आता मला नवचंडीचं मला फारशी काही माहिती नाही आहे, परंतु ते देवीचं हे आहे ना, तर तो वैदिक माझ्या कल्पनेप्रमाणे तो पुराणाचा भाग आहे, पुराणाचा आहे ना, कारण देवी महात्म्य. हां
हे पुराणाचा भाग आहे. ते लौकिक. तर लौकिक ह्याच्यामध्येही छंद येतात आणि वैदिक मंत्रांचेही छंद असतात. पण वैदिक मंत्रांचे छंद हे जे आहेत ते 7 आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे गायत्री. त्यापैकी एक गायत्री हा छंद आहे. आणि या गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर असतात. छंदामध्ये 24 अक्षर असतात. 24 अक्षर. म्हणून मी मगाशी म्हटलं की त्या छंदामध्ये किती अक्षरं असतील, परिमाण काय अक्षरांचं हे निश्चित असतं. आणि असं गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरं हे ठरलेलं. तर छंदामध्ये तर गायत्री छंद ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये 24 अक्षर. आणि हा जो गायत्री हा जो शब्द आहे ना तो अशा प्रकारचा आहे. त्याचा अर्थ असा गायंतम त्रायते इति गायत्री असं आहे ते. म्हणजे गाणाऱ्याच्या वाणीचं रक्षण जो करतो ती गायत्री. गाणाऱ्याच्या वाणीचं रक्षण करणारी. गायंतम त्रायते इति गायत्री. गायंतम त्रायते इति गायत्री असं म्हटलं गायत्रीला. आणि त्याचं हे असं की जो गातो त्या छंदामध्ये त्याच्या वाणीचं रक्षण अशा त्या प्रकारे बरोबर उच्चारण झालं तर वाणीवरती कधीही वाईट परिणाम होत नाही. चांगला वाणी अधिक चांगली होत जाते, अधिक शुद्ध होते, अधिक स्पष्ट होते. तर अशा प्रकारे हे गायत्री छंदाचं हे आहे. तर असं हे गायत्री छंद हा ते माझं रूप आहे असं म्हटलं. सर्वात श्रेष्ठ असं. श्रेष्ठ म्हणजे ज्या प्रकारे छंद असायला पाहिजे त्यातलं सर्वात श्रेष्ठत्व ह्याच्यामध्ये दिसतं. आता पुढे मासा आतू मार्ग शिरू तो मी म्हणे शार्ंग धरू ऋतू माझी कुसमा करू वसंतू तो मी. म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टींचा उल्लेख केला आहे. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हा म्हणजे मी असं म्हटलं आहे भगवंताची विभूती. ह्याचं कारण असं की पूर्वीचं आपलं जे कॅलेंडर म्हणतो म्हणजे काय म्हणायचं पंचांग तर ते त्याच्यामधला पहिला महिना मार्गशीर्ष. हे अनेकांना आपल्याला माहिती नसतं. पहिला महिना मार्गशीर्षापासून वर्ष सुरू होत होतं. त्यानंतर मग हळूहळू काही बदल केले गेले आणि त्याच्यामध्ये मग चैत्र वैशाख अशी सुरुवात झाली. परंतु अगदी फार पूर्वीच्या काळी आणि असं हे कॅलेंडर बदलणं हे सर्व आपल्याकडेच नाही सगळ्या म्हणजे युरोपियन समाजामध्ये सुद्धा त्यांची कॅलेंडर्स ही अशी बदलत गेलेली आहे. तर आपल्याकडे जे पूर्वीचं होतं त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना आणि त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याला अनेक प्रकारे धार्मिकदृष्ट्या महत्त्व दिलं जातं. आजसुद्धा दिलं जातं. आणि या मार्गशीर्ष महिन्यातली जी शुद्ध एकादशी असते त्याला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्षदायिनी असं म्हटलं जातं. तसा मार्गशीर्ष महिना. त्यानंतर ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी. जे 6 ऋतू आहेत 6 ऋतूंमध्ये मी 6 ऋतू माहिती आहेत ना. म्हणजे मराठी ऋतू ग्रीष्म वर्षा शरद शिशिर हेमंत आणि वसंत असे 6 ऋतू मानले जातात. त्या 6 ऋतूंमध्ये कुसुमा करू स्पष्ट विशेषणच दिले की सगळं हे सृष्टी फुलून जाते. तो जो महिना वसंत ऋतू तो मी असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या पुढे जातोय आपण 36-37 श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय. छळी तया विंदाणा माझी जू ते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परिकवणा निवारू नये. म्हणजे इथे काय म्हटलंय की छळी तया विंदाणा माझी
ह्याचा अर्थ छळ करणाऱ्या कारस्थानांमध्ये, छळ करणाऱ्या कारस्थानांमध्ये. कारण लक्षात घ्या की सगळ्या चराचर सृष्टीचा जर उल्लेख करत असेल तर त्याच्यामध्ये सगळं येतच ना, सत्व रज तम सगळं, म्हणजे छळ करणाऱ्या गोष्टी पण येतातच त्याच्यामध्ये. तर त्यामुळे छळ करणाऱ्या अशी जी कारस्थानं केली जातात त्या कारस्थानांमध्ये, विंदाण याचा अर्थ कारस्थान, तर कारस्थानांमध्ये जू म्हणजे द्यूत, द्यूत द्यूत ते मी विचक्षणा असं म्हटलेलं आहे. द्यूत हे माझं रूप आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारे छळ करण्याची कारस्थानं करता येतात निरनिराळ्या प्रकारे, पण त्या सर्वामध्ये माझी विभूती म्हणजे द्यूत आहे. आता द्यूताला सुद्धा भगवंत आपली विभूती म्हणतायत. थोडंसं आपल्याला हे वाटतं की कसं काय हे, म्हणजे पण द्यूत जे आहे ना त्याचं खरं स्वरूप असं आहे की द्यूत हा पूर्वीच्या काळी राजकारणाचा एक भाग, राजकारणाचं एक सर्वमान्य असं अंग होतं. सर्वमान्य मान्यता होती, त्याला मान्यता होती. राजकारणाचं एक मान्यता असलेलं अंग होतं द्यूत. जसं युद्ध दोन राजांमध्ये युद्ध केलं जाणं हे स्वाभाविक मानलं जायचं, किंवा आपलं राज्य वाढवण्यासाठी दुसऱ्यावरती स्वारी करणं हे सुद्धा स्वाभाविक मानलं जायचं. ही सुद्धा कारस्थानच झाली ना, म्हणजे दुसऱ्याचा छळ करण्याची कारस्थानच आहे ती. आता त्याच्यामध्ये द्यूत म्हणजे युद्धापेक्षा द्यूत, बरं असं थोडंफार. आणि द्यूत हा हे एक प्रकारचं कारस्थान, पण त्याला मान्यता होती. आणि मान्यता म्हणजे का होती हे लक्षात घ्या की ती मान्यता अशा प्रकारे होती. आणि म्हणून जे म्हटलं जातं ना की पूर्वीच्या काळी राजांनी द्यूताला जर कोणी बोलवलं, आमंत्रण केलं तर नाही म्हणता येत नाही असं जे म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे द्यूत, जसं युद्ध हे अपेक्षित तसं द्यूत हे सुद्धा अपेक्षितच होतं. आणि द्यूत हे असं म्हणजे त्या मानाने शांततापूर्ण, पण तोही एक कारस्थानाचा भाग की एखाद्या राजाला युद्धामध्ये हरवायचं आणि मग त्याच्यामध्ये प्रचंड प्राणहानी व्हायची, त्याच्यापेक्षा द्यूतामध्ये त्याला हरवायचं आणि मग त्याचं राज्य, त्याचे काही गोष्टी त्या द्यूतामध्ये जिंकायच्या, असं हे पूर्वीच्या राजकारणाचा एक भाग होता. आणि अशा प्रकारे द्यूताला त्या राजकारणामध्ये मान्यता होती. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पण अर्थात द्यूत हे प्रामाणिक अप्रामाणिक दोन्ही प्रकारे होऊ शकतं. आणि आपल्याला जे द्यूत माहिती आहे महाभारतातलं ते अत्यंत प्रामाणिकच माहिती आहे. त्यामुळे आपल्या मनात येतं की द्यूत कसं भगवंताची विभूती. पण अप्रामाणिकपणा हा तमोगुण आहे आणि जगामध्ये तमोगुण आहेच. आणि त्यामुळे जर संपूर्ण सृष्टीचा विचार भगवंत म्हणून आपण केला तर तमोगुणाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. तर तमोगुणातल्या अशा काही गोष्टींचा विचार हा साहजिक येतो आणि त्या दृष्टीने हा द्यूताचा उल्लेख आहे. आणि इथे पुढे आणखीन असं म्हटलं आहे की छळीतया विंदाणा माझी जू म्हणजे द्यूत, जू ते मी विचक्षणा असं अर्जुनाला म्हटलंय की तुला बरोबर कळतं, त्याची बुद्धी चांगली आहे अशा अर्थाने विचक्षणा म्हटलंय. तर अशा अर्जुना की मी द्यूत आहे म्हणून चोहटा चोरी परी कवणा निवारू नये. म्हणजे चोहटा चोरी म्हणजे उघड्यावर चोरी करणं. द्यूत काय आहे, उघड्यावर चोरी असते ना ती, चव्हाट्यावर. चोहटा याचा अर्थ चव्हाट्यावर चोरी करणं, उघड्यावर चोरी करणं. हे अशा प्रकारची ती चोरी सरळ उघड्यावर केली जाते. परी कवणा निवारू नये, थांबवता येत नाही.
कारण शेवटी भगवंताची विभूती आहे, ती थांबवता येत नाही. अगा अशेषाही तेजसा आत, पुढे जाते. अगा अशेषाही तेजसा आत, तेज ते मी भरवसा, विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. आता सोपं आहे पहा, की अशेषाही तेजसा आत म्हणजे सगळ्या ज्या तेजस्वी गोष्टी आहेत त्या तेजस्वी गोष्टींमधलं तेज जे आहे ते मी आहे असं म्हणतात. तेज जे आहे ते भगवंत म्हणतात की माझी विभूती आहे. भरवसा म्हणजे तू खात्री बाळग की त्याच्यातलं तेज म्हणजे मी. आणि तसंच पुढे विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. काही उद्देशाने आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये मिळणारा जो विजय असतो तो विजय म्हणजे मी. पुढे जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय, माझेची स्वरूप हे राय सुराचा म्हणे. सुराचा राय, सूर म्हणजे देव, देवांचा राजा. देवांचा राजा भगवंत असं म्हणतोय की चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय, माझेची स्वरूप. म्हणजे ज्या व्यवसायामध्ये न्याय पूर्ण व्यवहार केले जातात तो व्यवसाय म्हणजे मी. न्यायपूर्ण व्यवहार केले जातात तो व्यवसाय म्हणजे मी. आता पुढे जाते. जाऊ ना. सत्वाथिलिया आतू, सत्व मी म्हणे अनंत. सत्वाथिलिया आतू म्हणजे सात्विक गोष्टींमधलं सत्व मी आहे. सात्विक ज्याला आपण म्हणतो, सत्वाथिलिया आतू याचा अर्थ सगळ्या ज्या काही सात्विक गोष्टी आहेत, माणसं आहेत, गोष्टी आहेत, जे काही सगळं सात्विक आहे त्याच्यामधलं सत्व गुण जो आहे तो म्हणजे मी. आणि हा सत्व गुण जो असतो तो ज्या वेळेला माणूस आपला अहंकार टाकतो त्यावेळेला सत्व गुण वाढतो, हे लक्षात घ्यायचं. तर त्यामुळे ज्या वेळेला भगवंत म्हणतात की तो सत्व गुण मी आहे, त्याचा अर्थच त्या अहंकार रहित असं सगळं ज्या वेळेला ते घडत असतं त्यातलं सत्व हे मी आहे. त्यानंतर यादवा माझी श्रीमंतू, तोची तो मी. आता या ठिकाणी पुढे त्याचं म्हणजे पुढे आणखीन वर्णन बरंच आहे, परंतु ह्या ठिकाणी श्रीमंतू असा जो शब्द वापरला आहे ना त्याचा अर्थ नीट लक्षात घ्यायचा. यादवा माझी श्रीमंतू, तोची तो मी. म्हणजे सगळ्या यादवांमधला श्रीमंत म्हणजे सधन नव्हे. हा जो श्रीमंत शब्द वापरलाय फार सुंदर शब्द आहे. तो अशा अर्थी वापरलाय की ज्याला ऐश्वर्य म्हणतात, तो ऐश्वर्य संपन्न जो कोण आहे यादव तो मी असं म्हटलेलं आहे. ऐश्वर्य संपन्न. आणि ऐश्वर्य ह्याचा अर्थ सधनता नाही. आपण नेहमी तो अर्थ घेतो की ऐश्वर्य म्हणजे काय, ऐश्वर्य आहे असं आपण म्हणतो, म्हणजे वा काय संपत्ती आहे, सधन आहे, किती सुंदर सगळ्या प्रकारची सुख आहेत, त्याला ऐश्वर्य खरं म्हणजे म्हणत नाही. ऐश्वर्य ह्याचा अर्थ सर्वांवरती सत्ता असणं, सर्व आपल्या ताब्यात ठेवता येणं, त्याला ऐश्वर्य. आपल्या ताब्यामध्ये सर्व ठेवता येणं, सर्वांवरती सत्ता असणं, त्याला ऐश्वर्य म्हणतात. फार फार सुंदर अर्थ आहे हा ऐश्वर्य शब्दाचा, की ऐश्वर्य म्हणजे सधनता नाही, जे आपण एरवी म्हणतो ते अजिबात तो अर्थ नाही. सर्व प्रकारे दुसरी माणसं, सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्या ताब्यात असू शकतात त्यावेळेला आपण भगवंत ईश्वराचं ऐश्वर्य आपण ज्या वेळेला 11वा अध्याय पाहू ना त्यावेळेला
भगवंतानी असं म्हटलंय, हा ऐश्वर्य योग माझा बघ असं म्हटलेलं आहे. हे माझं सगळं ऐश्वर्य बघ. त्या ठिकाणी ऐश्वर्य ह्याचा अर्थ असा की हे जे सगळी सृष्टी आहे ही माझ्या ताब्यात कशी आहे ते तू बघ, हे माझं ऐश्वर्य आहे असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आपण तिथे जाऊ त्यावेळेला पुन्हा तुमच्या लक्षात येईल. आणि हा ऐश्वर्य शब्द पहा, श्रीकृष्णाचं ऐश्वर्य हे अशा प्रकारचं ऐश्वर्य होतं की श्रीकृष्ण, आपण जर श्रीकृष्णाचं चरित्र पाहिलं तर श्रीकृष्ण कधीही यादवांचे अनेक राजे होऊन गेले, पण श्रीकृष्ण कुठल्याही सिंहासनावर कधीही बसलेला नाही. त्याचा भाऊ बलराम सिंहासनावर होता, श्रीकृष्ण कधीही सिंहासनधारी कधीही नाही. त्याचं कुठेही वर्णन तुम्हाला दिसणार नाही की सिंहासनावर बसलाय, तो राजा आहे असं त्याचं कधीच वर्णन नाही. परंतु श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र असं आहे की प्रत्येक माणूस त्याच्या सत्तेत होता, त्याच्या ताब्यात होता. हे त्याचं ऐश्वर्य. आणि याचं सर्वात उत्तम उदाहरण आपल्याला महाभारतातलं जे कौरव पांडव युद्ध आहे, त्या युद्धामधला हा जो प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये अर्जुन मूर्छित होऊन, म्हणजे भीष्मांच्या बाणाने मूर्छित होऊन अर्जुन पडलाय आणि सगळं पांडव सैन्य इतकं प्रचंड हाल आणि इतकं पांडव सैन्याचा नाश झालेला आहे की पांडव सैन्य आता संपेल अशी परिस्थिती आली आहे. अशा वेळेला श्रीकृष्ण रथामधून उतरतो आणि ज्यांनी शपथ घेतलेली असते की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, ती आपली शपथ सुद्धा तो मोडतो आणि हातामध्ये शस्त्र घेतो, आपलं चक्र घेतो आणि भीष्मांवरती धावून जातो. आणि असा प्रसंग आल्यानंतर भीष्म त्यांच्यावरती तो धावून येतोय चक्र घेऊन, आणि भीष्म काय करतात, भीष्म समोर येतात, कृष्णाच्या नमस्कार करतात आणि म्हणतात, तुझ्या हातून कृष्णा मला जो मरण येत असेल तर आणखी काय पाहिजे. हे माझं एवढं मोठं सौभाग्य आणखीन काय असू शकणार आहे, येऊ दे मला मरण तुझ्या हातून. हे जे त्यांचे शब्द आहेत, ह्याला म्हणतात ऐश्वर्य, ह्याला म्हणतात सत्ता. की भीष्म सुद्धा ज्याला मानतात, सेनापती होते कौरवांचे, पण ते सुद्धा नमस्कार करतात त्याला, ते मानतात. दुसरा प्रसंग त्या युद्धामधला आणखीन एक थोडं मी माझ्या कथा वाढतात जाऊ दे, पण सुंदर काही ह्या गोष्टी आहेत, आपल्याला हे कळल्या पाहिजे तर ते ह्या सगळ्यामध्ये आपल्याला ऐश्वर्याचा अर्थ आपल्याला त्यावेळेला मनातच रुजतो. आपल्याला ज्या वेळेला या कथा कळतात की पहा, दुसरी एक कथा आहे युधिष्ठिराच्या बाबतीतली, की युधिष्ठिराला द्रोणवधाच्या बाबतीमध्ये नरोवा कुंजरोवा हा प्रसंग माहिती आहे तुम्हाला ना, की भीम ओरडतो की अश्वत्थामा मेला, आणि तेवढे भीमाचे शब्द द्रोणाच्या कानावर जातात आणि द्रोणांना वाटतं अश्वत्थामा मेला. पण तरी त्यांच्या मनात शंका येते की हा भीम खरं बोलेल की नाही माहीत नाही, खरं कोण बोलेल तर युधिष्ठिरच बोलेल. म्हणून आपला रथ ते वळवतात आणि ह्याच्या युधिष्ठिराकडे ते जायला लागतात. आणि त्यांचा रथ त्या दिशेने वळलेला श्रीकृष्ण बघतो आणि ताबडतोब आपला रथ तो तिकडे नेतो, अर्जुनाचा रथ घेऊन तो तिकडे जातो आणि युधिष्ठिराला सांगतो की तुला विचारणार आहेत द्रोणाचार्य की खरोखर अश्वत्थामा मेला का, तू हो म्हण. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो की माझे गुरु आहेत ते, आणि त्यांच्याशी मी खोटं बोलू, कसं शक्य आहे, अशक्य. मी आत्तापर्यंत आयुष्यात मी खोटं बोललो नाही आणि आज माझ्या गुरूंशी मी खोटं बोलू, मला अशक्य आहे. तर श्रीकृष्ण त्याला सांगतो की हे आवश्यक आहे, तू हो म्हण. आणि शेवटी एवढं सांगून कृष्ण रथ बाजूला घेऊन निघून जातो. द्रोणाचार्य तिथे पोचतात. द्रोणाचार्य विचारतात
खरोखर अश्वत्थामा मेला का? आणि हा युधिष्ठिर हो म्हणतो आणि मग हळू आवाजात म्हणतो की नरोवा कुंजरोवा, तो मानव होता का हत्ती होता माहीत नाही म्हणतो हळू आवाजात. पण कृष्णाचं म्हणणं ऐकतो, त्यांनी सांगितलेलं मान्य करतो त्या प्रसंगामध्ये. हे ऐश्वर्य असतं, ही सत्ता असते. कुठल्याही सिंहासनावर न बसता पूर्ण सत्ता गाजवणारा कोण? तर श्रीकृष्ण. असं हे ऐश्वर्य, याला ऐश्वर्य म्हणतात. तर असं हे जे ऐश्वर्य आहे तर ते त्या ऐश्वर्याचा या ठिकाणी उल्लेख आहे की कुठे गेलं? हां, हे जे म्हटलंय यादवा माझी श्रीमंत तोची तो मी. सगळ्या यादवांमधला श्रीमंत म्हणजे पैशाने श्रीमंत नाही, सगळ्या यादवांमधला असा ऐश्वर्य संपन्न की सगळ्या यादवांना सुद्धा त्यांनी काय करावं काय करू नये हे कृष्ण सांगू शकत होता, स्वतः सिंहासनावर न बसता. एवढंच काय, ह्या युद्धामध्ये सुद्धा सगळ्या यादव सैन्याला तिकडे पाठवून दिलं आणि सगळे यादवांचे सेनापती सुद्धा तिकडे गेले. केवळ कृष्णाच्या सांगण्यावरून ही सत्ता असते, हे ऐश्वर्य असतं. असं म्हणून या अर्थाने श्रीमंत म्हटलंय. श्रीमंत म्हणजे सधन नव्हे, तर ऐश्वर्य संपन्न म्हणजे असा सत्ताधारी तोची मी. आता पुढे एवढं मी हे करते, एवढ्या ओव्या घेते आणि थांबते. जो देवकी वसुदेवास्तव जोहला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पूतनेने. म्हणजे त्याच्या लहानपणच्या कथा आहेत ह्या. देवकी वसुदेवास्तव म्हणजे देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी, म्हणजे ह्यांचं मूल म्हणून तो जन्मला. कुमारीसाठी गोकुळी गेला. कुमारी म्हणजे त्या यशोदेची जी मुलगी होती ती देवकीकडे आणून ठेवली आणि हा तिथे गेला म्हणून कुमारीसाठी म्हटलं. कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पूतनेने. म्हणजे पूतना ती जी त्याला मारण्यासाठी आली होती, म्हणजे तिच्या दुधातून विष देणार होती ती, तर तिला त्यांनी संपूनच टाकलं. नुघडता बाळपणाची फुली, जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरीधरुनी उमाणिली महेंद्र महिमा. नुघडता बाळपणाची फुली, लहानपण संपलं पण नाही, लहानच होता. किती लहान होता त्यावेळेला, 8-10 वर्षाचा असा तो कृष्ण. असा इतक्या लहान वयामध्ये अदानवी सृष्टी केली, म्हणजे सगळ्या दानवांना नष्ट करायला सुरुवात केली, अशी अदानवी सृष्टी केली. त्याच्या लहानपणच्या ह्या सगळ्या कथा आहेत. गिरीधरुनी उमाणिली महेंद्र महिमा, म्हणजे ही कथा माहिती आहे ना तुम्हाला की गोवर्धन पर्वत त्यांनी का हे केला? पावसापासून महेंद्र महिमा जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी इंद्रा तोपर्यंत असं होतं की ह्या गोकुळातली ही सगळी माणसं इंद्राची पूजा करत असत. महेंद्र महिमा खूप होता, तर तो उमाणीला म्हणजे तो नाहीसा केला. कारण का, तर लोकांना त्या सगळ्या गोपाळांना श्रीकृष्णाने असं सांगितलं की कशा करता इंद्राचं पूजन आपण करायचं आणि त्याच्यासाठी आपण एवढा सगळा हे एवढा मोठा हे साजरं करायचं हे सगळं. तर त्याच्यापेक्षा जो हा जो पर्वत आहे की ज्याच्यावरती आपली सगळी गुरं वासरं चरतात, आपलं सगळं जीवन त्याच्यावरती आधारित आहे,
ह्याची त्या पर्वताची आपण पूजा करूया आणि महेंद्राची पूजा नको आपण करायला, इंद्राची पूजा आपण सोडून देऊ आणि त्या गिरीची आपण पूजा करू असं त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे महेंद्र महिमा त्यांनी उमाणीला आणि करी गिरी धरुनी. म्हणजे मग असं झाल्यानंतर इंद्राने खूप पाऊस वर्षाव करायला सुरुवात केली. तर त्या सगळ्या गोपाळांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी करंगळीवर तो पर्वत उचलला. अर्थात सगळ्यांनी हातभार लावला, पण त्यांच्या हातभाराचा काही म्हणजे त्यांचं समाधान होतं. ते त्याच्यात खरा भाग होता तो त्याच्या करंगळीचा. तर एका करंगळीवरती तो इतक्या लहानपणामध्ये हे सगळं त्यांनी केलं. त्यानंतर कालिंदीचे हृदयशल्य फेडिले, हे जेणे मी या जळत गोकुळ राखिले, वासरुवासाठी लाविले विरंचीस पिसे. म्हणजे कालिंदीचे हृदयशल्य म्हणजे कालिंदी नदीमध्ये जो तो कालिया होता ते शल्य होतं ना, लोकांना त्याच्या विषामुळे ते पाणी गाई वासरं मरत होती, मुलं हे होत होती, मरत होती. तर अशा त्या सगळ्यांना गोकुळाला त्यांनी राखलं त्या कालियाचं मर्दन करून. आणि वासरुवासाठी लाविले विरंची, याचा अर्थ ब्रह्मदेव. म्हणजे ब्रह्मदेवाला पिस म्हणजे ब्रह्मदेवाला कळे ना की हे काय सगळं घडतंय. अशा प्रकारे पिस लागलं ब्रह्मदेवाला. अशा प्रकारे सगळ्या घटना म्हणजे कृष्णाचं ना सगळं चरित्र लहानपणापासूनचं असं आहे. पहा, कृष्ण या ठिकाणी मी कुठल्याही अर्थी चुकीचा अर्थ तुम्ही घेऊ नका. मला कुठलाही असं म्हणायचं नाही आहे की हा श्रेष्ठ आहे तो कनिष्ठ आहे, असं मला म्हणायचं नाही आहे. परंतु राम आणि कृष्ण हे दोन्ही अवतार म्हणून आपण विचार करतो त्यांचा, पण त्यामध्ये राम आणि कृष्ण यांच्यामध्ये फार महत्त्वाचा फरक असा आहे की आता ह्या ठिकाणी मला ते एकदम हे बोलावंसं वाटलं की राम आणि कृष्ण यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा फरक असा आहे की रामाला पहा आपण मर्यादापूर्वक पुरुषोत्तम म्हणतो की राम हा कायम मर्यादेतच राहिला. कुठेही मर्यादेचं उल्लंघन त्यांनी केलं नाही. कुठे वडिलांनी जे सांगितलं त्यांनी हे केलं. ज्या ज्या गोष्टी त्याला कराव्या लागल्या त्या प्रत्येक गोष्ट, अगदी सीतेला शेवटी वनवासात पाठवणं इथपर्यंत सतत रामानी प्रत्येक गोष्ट जी आवश्यक आहे त्या ह्याच्या मर्यादांमध्ये तो राहायला, त्याला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. आणि कृष्णाला पूर्णावतार. हे पूर्णावतार म्हणण्याचं कारणच हे आहे की कृष्णाने ह्या लहानपणापासून अशा इतक्या गोष्टी केल्या आणि त्याच्यातच हे येतं की ब्रह्मदेवाला पिसं लागलं की त्याला कळे ना की हे काय घडतंय. कारण लहानपणापासून अशा अनेक गोष्टी कृष्ण करत गेला की जे जे काही आवश्यक होतं की आता इंद्राची पूजा अनावश्यक आहे ती रद्द केली त्याने आणि पर्वताची पूजा आपण करूया असं म्हटलं. असं ज्या गोष्टी आवश्यक आहेत इथपासून ते संपूर्ण कौरव पांडव युद्धापर्यंत तुम्ही पहा, ज्यांचा वध करणं ज्या प्रकारे करणं आवश्यक आहे. एकदा कधीतरी मला असं वाटतं, मला खूप वेळा उर्मी येते, एकदा सगळं कदाचित ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर शेवटचं आपण एक हे असं ठेवू की ज्या वेळेला मी कौरव पांडव युद्धामधली कृष्णाची भूमिका ह्याच्यावरती, कृष्णाचं यश ह्याच्यावरती मी फक्त पण 1-2 तास ऐकावं लागेल, 2-2.5 तास. तर ते आपण त्यावेळेला आपण करूया, 2 तास तरी लागतील. तर ते अगदी शेवटी ठेवतो. अशा इतक्या या गोष्टी आहेत की त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे मर्यादा तर कुठल्या पाळल्याच नाही. त्यांनी स्वतःलाच केंद्रबिंदू केलं आणि सगळ्या आपल्या भोवती घटना फिरवल्या. आलं लक्षात? त्याला पूर्णावतार म्हणण्याचं हे कारण आहे की सगळ्या घटना जशा घडायला पाहिजेत तशा त्यांनी
आणि त्यांनी म्हटलंय ना, धर्मसंस्थापनार्थाय मी इथे धर्माची संस्थापना करून मी सगळं जग अशा प्रकारे निर्माण करणार आहे की शेवटी माणसाचं आरोहण होणार आहे आणि त्या आरोहणाला मदत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला करायच्या त्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. आणि त्या गोष्टी त्या एका जन्मामध्ये त्यांनी पूर्ण केल्या आणि मग त्यांनी देह सोडलेला. तर असं हे जे कृष्णाचं चरित्र आहे त्याला पूर्णावतार असं म्हणून म्हटलेलं आहे. हा फार सुंदर हा एक विचार नेहमी लक्षात ठेवा की मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, तोही अवतार आहे पण त्यांनी तो मर्यादेत राहिलेला आहे. म्हणजे ते काही वाईट असं मी म्हणत नाही आहे, परंतु कृष्ण हा त्याच्या पुढचा अवतार आहे. हे सगळे दशावतार जर आपण पाहिले ना, दशावतार एकापुढे एक जसजशी मानवाची प्रगती किंवा सगळ्या जगाची सृष्टीची जसजशी प्रगती उत्क्रांती होत गेली तसतसे हे अवतार बदलत गेले, ते अधिक उत्क्रांत होत गेले. अगदी पहिला मत्स्यावतार होता तिथपासून ते पुढेपर्यंत असे हे अवतार बदलत गेलेले आहेत. तर असे हे जे पूर्णावतार ही आपण नंतर आपण ह्याचा खूप ह्यावरती बोलूया. तर आता इथे एवढंच पाहू की हे सगळं तो सांगतोय की ह्याला ब्रह्मदेवाला सुद्धा पिसं लागलं की हे काय घडतंय सगळं, म्हणजे मला वाटतंय तसं नाही, हे काहीतरी वेगळंच काहीतरी इथे घडतंय असं त्याला वाटायला लागलं. पुढे 291 प्रथम दशेची ये पहाटे माझी कंसाईशी अचाटे महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. हां, लक्षात आलं ना की इतक्या लहानपणी प्रथम दशेची ये पहाटे. प्रथम दशा किती लहान वय, 7-8 वर्षाचं वय त्याचं त्यावेळेला होतं की ज्या वेळेला कंसाला त्यांनी मारलं त्यावेळेला इतका लहान वयाचं कंसा. आणि तेव्हापासून ही अशी महाधेंडी सगळी त्यांनी नष्ट केली. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आढवे, तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे. तर तुला माहिती आहे अर्जुना, तूही हे सगळं ऐकलेलं आहे, तर असं हे यादवांमधला हा जो मी आहे ना तो भगवंताची विभूती आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की भगवान श्रीकृष्ण हा गीतेमध्ये, आता ज्या वेळेला आपण हे विभूती योग पाहतो त्यामध्ये हा विभूतीही आहे आणि अवतारही आहे. मी तुम्हाला अवतार आणि विभूती यातला फरक सांगितला होता, पण इथे आपल्याला कळतं की तो विभूती पण आहे आणि अवतार पण आहे. पुढे जाऊया. सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकांची या प्रेमभावा बिघडून न पडे. म्हणजे अर्जुनाला म्हटले की तुम्ही सोमवंशी पांडव जे आहात त्यांच्यामध्ये अर्जुना तू ईश्वराची हे आहेस, विभूती आहेस, आणि असं तूही विभूती आहे मी विभूती आहे, आणि म्हणून एकमेकांची या प्रेम आपल्यामध्ये दोघांमध्ये असं प्रेम आहे की त्याच्यामध्ये कधी बिघाड होतच नाही आपल्या प्रेमामध्ये. संन्यासी तुवा होऊनी जनी चोरूनी नेली माझी भगिनी, तरी विकल्पून उपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. ही कथा आहे ना की संन्यासाचं रूप घेऊन गेला आणि सुभद्रेला पळवून नेलं. तर हे सगळं मला माहिती आहे, पण तरीसुद्धा माझ्या मनामध्ये काही विकल्प आला नाही, मी आणि तू दोन्ही स्वरूप एक. मुनियात, आता पुढे मुनियात व्यासदेव तो मी म्हणे यादव रावो, कवीश्वरा माझी धैर्या रावो उशनाचार्य मी. एवढं पूर्ण करते आणि थांबते. मुनियात व्यासदेव, सगळ्या मुनींमध्ये व्यास मुनी ही माझी विभूती आहे असं म्हणतात. व्यासांची महती सांगणं म्हणजे खरोखरच कठीण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव आहे. म्हणजे
व्यासांनी उच्चिष्ट केलेलं नाही असं काही नाहीच जगामध्ये, असं म्हटलं जातं की सगळ्या प्रत्येक गोष्टींवरती व्यासांनी हे केलेलं आहे. वेद, मी ह्याचा उल्लेख आधी केला आहे म्हणून फार करत नाही. वेद, नंतर मला डाव्या हातात येते, वेदांची रचना 4 वेदांमध्ये केली, पुराणांची रचना केली, ब्रह्मसूत्र हे केली. तर अशा प्रकारे व्यासांनी अनेक प्रकारे हे केले. महाभारत हे तर, महाभारताला तर संपूर्ण जगामध्ये तोड नाही, असं महाकाव्यच नाही दुसरं. होमरचं इलियाड हे मानलं जातं जगामध्ये, पण ह्या युरोपियांना महाभारत जर कळलं असतं पूर्ण तर इलियाडला त्यांनी कुठेच हे दिलं नसता, मान दिला नसता. इतकं प्रचंड असं हे महाकाव्य आहे, फार महान असं. तर असे हे व्यास. तर मुनी आत व्यासदेव तो मी यादव, तो मी म्हणे यादव राव. कवीश्वरा माझी धैर्याराव उशनाचार्य मी. उशनाचार्य म्हणजेच शुक्राचार्य. शुक्राचार्य, उशना म्हणजेच शुक्राचार्य. उशना हे नाव दुसरं, त्यांचंच दुसरं नाव आहे उशनाचार्य किंवा शुक्राचार्य. कवीश्वरा माझी धैर्याराव उशनाचार्य. हे उशनाचार्य किंवा शुक्राचार्य, हे शुक्राचार्य हे अत्यंत द्रष्टे असे कवी होते. द्रष्टे कवी. द्रष्टा हा शब्द कशाला वापरतात की जे अत्यंत नाही, केवळ तेवढंच नाही, पुढचं असं हवं आहे ज्याला अंतस्फूर्तीने जो काव्य करतो किंवा काही हे करतो. म्हणजे कुठलाही वेद हे द्रष्ट्या ऋषींनी वेदांची निर्मिती केली असं म्हटलं जातं. म्हणजे काय की कुठे बुद्धीचा वापर नाही, आतमधून आत्मिक जे सामर्थ्य आहे, आत्मिक सामर्थ्य, अंतस्फूर्ती, या अंतस्फूर्तीने आत्मिक सामर्थ्याने जे काही रचना करतात त्यांना द्रष्टे असं म्हणतात. द्रष्टा हा शब्द त्या अर्थाने वापरला जातो. आणि असे हे द्रष्टे कवी होते शुक्राचार्य. त्यांचं शुक्रनीती हा जो ग्रंथ आहे तो, त्यामध्ये जे काही राजकारण आणि राजकीय व्यवस्था याचं जे काही वर्णन काव्यामध्ये, काव्य आहे ते, पण ते राजकीय व्यवस्था कशी असावी, राजकारण कसं असलं पाहिजे ह्याचं इतकं उत्तम वर्णन म्हणजे शुक्रनीतीसारखा ग्रंथ नाही असं म्हटलं जातं. इतकं सुंदर. कौटिल्याचं राजकारणावरचं आहे, राजकीय व्यवस्थेवरचं आहे. कौटिल्याचं शास्त्र फार महत्त्वाचं मानलं जातं, पण त्याहीपेक्षा आणि आधीचा ग्रंथ म्हणून शुक्रनीतीचा उल्लेख केला जातो. हे जे शुक्राचार्य किंवा उशना हे जे होते हे कोण? हे भृगु ऋषी आणि हिरण्यकश्यपू ह्याची मुलगी कन्या दिव्या, तिचं नाव, ह्या दोघांचा जो पुत्र, भृगु ऋषी आणि दिव्या ह्यांचा जो पुत्र तो म्हणजे शुक्राचार्य किंवा उशना. भृगु ऋषी आणि दिव्या ही हिरण्यकश्यपूची मुलगी. तर त्या दोघांचा पुत्र म्हणजे शुक्राचार्य. आणि त्यामुळे ते ह्या दानवांचे, दैत्यांचे गुरु. त्यांना अनेक अशा विद्या प्राप्त होत्या की ज्याचा उपयोग दैत्यांना त्यांच्यामुळे झाला. दैत्यांना त्यांनी त्या विद्या दिल्या. तर दैत्यांचे ते गुरु होते, दानवांचे गुरु होते. ह्यांचे नव्हे, देवांचे गुरु नाही, दानवांचे ते गुरु होते. आणि शुक्राचार्यांचं आणखी एक माहिती म्हणजे शुक्राचार्यांची मुलगी देवयानी ही ययातीची दुसरी पत्नी.
ययाती हा राजा आपल्याला माहिती आहे. ययातीची दुसरी पत्नी ही शुक्राचार्यांची मुलगी. तर असे हे शुक्राचार्य जे द्रष्टे, म्हणजे मुख्य त्यांच्यातला गुण म्हणजे ते अत्यंत द्रष्टे असे मुनी होते आणि खूप अनेक प्रकारच्या विद्या प्राप्त झालेले असे ते होते. आणि त्यांना भगवंतानी आपली विभूती म्हटले. इथे आपण थांबूया. राहिलेला थोडा भाग आहे, अगदी थोडा भाग राहिला आहे, पण तो आपण आणि 10व्या अध्यायाचं महत्त्व काय आहे ह्याबद्दलचं थोडं विवेचन आपण पुढे नंतर करूया. हे पहा, एक सांगते, मला थोडंसं थोडं बरं वाटत नाही आहे. माझ्या लक्षात येतं आहे की मला काहीतरी त्रास होतो आहे. जरा डॉक्टरकडे वगैरे जाणं आवश्यक आहे आणि 1-2 आठवडे मी वर्ग घेणार नाही, मी विश्रांती घेणार आहे. तर एक तर उन्हाळ्याच्यामुळेही असेल, पण नाही, उन्हाळ्यापेक्षाही मला कळतं की मला आतमध्ये काय होतं आहे ते. तर थोडं मला विश्रांती आवश्यक आहे. सलग खूप दिवस चालू आहे, तिकडचे 15 दिवस झाले, इथेही दर आठवड्याला आहे. आणखीन काहीतरी कोणीतरी इथे व्याख्यानाला येतं आहे का, तिथे येत आहे का, असं काहीतरी विचारतात आणि त्याने मला मोह होतो. मी नाही, आता सगळ्यांना नाही म्हणायला लागले. पण आपण 2 आठवड्यांनी भेटणार आहोत. म्हणजे मी तारीख पाहिली आहे, 31 मे बुधवार येतो. 31 मे बुधवार येतो.